हा ताई. काय माहिती भाग्य विधान कोणी लिहिलंय? पंकील शाह आहेत ते. पंकील शहाने ते तसं लिहिलंय भाग्य विधान. नाही, बरोबर आहे पण बापट अरे सर मॅडम, आलेले आहेत. पत्रिका डेट तुम्ही दिली होती, कोणाची पत्रिका आहे असं विचारताय हा सर. ती पत्रिका आम्ही टाकली ती आज एक्सप्लेन करण्यासाठी. तुम्हाला हो, मी पण ते तारीख आणि स्त्रीची दिली. आहे की पुरुषाची आहे ते विचारताय पुरुषाची सर. आहे, पुरुषाची आहे, पुरुषाची आहे. ओके ओके. पुरुषाची आहे ती पत्रिका. पण तुम्हाला पाठवलेली आहे. नंतर तुम्ही ती हे मारा. मीच त्यांना ऍक्च्युली आपला अभ्यास झालेला आहे सरांच्या दृष्टीने, पण मी सरांना रिक्वेस्ट केली आणि म्हटलं की अजून एक पत्रिका तुम्ही शिकवावी. तर त्यांनी मला मान्यता दिली, कारण काही लोक कन्फ्युज आहेत किंवा काही नवीन आहेत विद्यार्थी, त्यांना कळण्यासाठी. आता मी उल्हास बापट सरांना विनंती करते, त्यांनी स्तोत्र म्हणावे. श्री गणेशाय नमः। प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरे नित्यं आयुः कामार्थसिद्धये। प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकं लम्बोदरं पंचमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टकं नवमं बालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननं द्वादशैतानि नामानि त्रिस्कन्धः यः पठेन्द्रः न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरप्रभो। विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनं पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिं जपेत् गणपतिस्तोत्रं षड्भिः मासे फलं लभेत् संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः। अष्टाभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत् तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसारता। इति श्री नारद विरचितं श्री गणपती स्तोत्रं संपूर्णम्। सर्वांचं मी आभार मानते. सगळे इन टाइम आहेत. मलाच जरासा थोडासा लेट झाला म्हणून क्षमा मागते. ऍक्च्युली आज माझ्या बरुलीच्या घरात आलेली आहे मी. तिथे वास्तुशांती होती आणि मी म्हणून साडी बिडी नेसलेली आहे. बघा दिसते का सगळ्यांना साडी माझी? हो हो. आणि तरी पण मी क्लास जॉईन केलाय, म्हणून माझ्यासाठी नक्की एक तरी क्लॅप करा. हा, घरातली हो. जबाबदारी असून मी आलेली आहे. सगळ्यांनी माझं कौतुक केलं पाहिजे. येस, टाळ्या पिटा. थँक्यू. कारण फॅमिली आहे ना ही सगळी. फॅमिली सारखं अरे एकदम छान क्लॅप केलं. क्लॅप आहे. चालेल. आता मी देवारे सरांना विनंती करते, आजपासून जरा ताराचक्रापासून सुरू करा. सर काही त्यांना कळणं आपल्यासाठी फार जरुरी आहे. कारण या 2 लेक्चरमध्ये 2-3 लेक्चरमध्ये झालं. मंगळवारी त्याचे आपण लेक्चर आहे ते सगळ्यांनी कंपल्सरी अटेंड करा. आणि ज्यांना आवडलं, ज्यांना वाटलं की नाही खरंच ह्याच्यात काहीतरी वर्क आहे, तरच प्रवेश घ्या. हा, पण तुम्ही घ्यावं असं मला वाटतंय. कारण आपण ट्युनिंग झाले एव्हरी सॅटर्डे संडे, तशीच ती ट्युनिंग चालू राहील. आलं का लक्षात? हा, देवारे सर. हा, नमस्ते ताई. देवारे सर कुठे आहेत? मी बोलते नमस्ते ताई. ऐकता ना तुम्ही? हो हो हा, हो. नमस्ते. आता तुम्ही सुरू करा सर. नमस्ते नमस्ते म्हटलं. बोला. हे बघा, 10 सप्टेंबर 1994 मलाड, मुंबई जन्मत. आणि पंकज शहाने कुंडली काढलेली आहे. तुमच्या जवळ जरी कुंडली नसली तरी डोळ्यासमोर आणा आणि ऐका, बघा. ओके सर, बोला. येस मॅडम. सर, मी हो हो ताई. माझा माईक बंद करते. हा, कॅमेरा पण बंद करते. तुमचा आवाज कट होतोय. तुमचा आवाज कट होतोय मॅडम. नेटचा प्रॉब्लेम आहे वाटतं. ज्यांना पत्रिका ऐकायचे ते लोक आलेले आहेत का ताई? नाही, आवाज येत नाही. आवाज का नाही येत म्हणतायत ते? अनिल महामनी सर, तुम्हाला आवाज येतोय का माझा? आता यायला लागला. येतोय आवाज येतोय. मी कुठे राहू?
आवाज चांगला येतोय. हा सर, देवारे हा सर हा म्हणे तुमच्या नेटचा काहीतरी इश्यू असेल. सगळ्यांना नाही माझा नाही आवाज येतोय आवाज सर. आवाज यायला लागला आता ताई, अगोदर येत नव्हता. आता आला मॅडम. हा, ते मी दरवाजात आले आता नेटवर्क साठी. पण इथे काय आहे, सगळं होमकुंड वगैरे ठेवले, तिथे बसायला लागतंय मला. ठीक आहे, चालेल. दरवाजात बसले, अहो हा दरवाजा आहे, ही बाहेरची साईड आहे. ठीक आहे. मी माझा कॅमेरा बंद करते माईक. सर तुम्ही बोलताय ना? हो हो बोलतो मी, पहिला सगळ्यांना येऊ तर द्या, आता लोक आता आले नाही. हा नाही सर, तुम्ही सुरू करा, ते हळूहळू येतील. 15 लोक आले, तुम्ही ताराचक्रापासून सुरुवात करा. आता ताराचक्रामध्ये बघितलं आपण तर जन्म, संपत, विपत, क्षेम, प्रत्यरी, साधक, वध, मित्र, अधिमित्र हा सगळा जो भाग आहे हा पूर्णपणे त्या ठिकाणी आपण विचार केलेला आहे. आता त्यातून जन्म हा जो हा भाग आहे, आपला पत्रिकेतला मूळचा चंद्र हा कोणत्या राशीत असेल तर त्याप्रमाणे त्याची ती मांडणी करायची असते. मग अशा वेळेला त्या ठिकाणी चंद्र जो आहे हा कुठेशी आहे हे पहिला आपल्याला शोधावं लागतं मुख्य पत्रिकेमध्ये. आता मुख्य पत्रिकेमध्ये आपण बघितलं तर चंद्र हा तूळ राशीला आहे, म्हणजे ह्याचा अर्थ पश्चिमेला चंद्र आहे. तूळ रास ही दक्षिणेला येते, मग त्या ठिकाणी तो दक्षिण दिशेला भोग्यांशामध्ये चंद्र आहे, पण तो राहूयुक्त आहे. कळलं का? आणि त्याच्यापासून ताराचक्राची निर्मिती जी झालेली आहे, तर ते जे नक्षत्र आहे ते विशाखा नक्षत्र आपण पहिला मांडायचं. आता ते विशाखा नक्षत्र पहिला मांडल्यानंतर तुम्हाला त्याच्यानंतर जी सिक्वेन्सला नक्षत्र असतात ती नक्षत्र तशी मांडत जायचं. मग त्याच्यामध्ये जन्मपासून चंद्रापासून सुरुवात होते. तर जन्म, संपत, विपत, क्षेम, प्रत्यरी, साधक, वध, मित्र, अधिमित्र अशी ही 9 तारा म्हणतात त्याला. तसे ते ताराचक्र म्हणून त्याची निर्मिती झालेली आहे. आता अशा वेळेला त्या ताराचक्रामध्ये आपल्याला जे ग्रह भरायचे आहेत, तर इथे विशाखा नक्षत्र जातकाचं असल्यामुळे त्या ठिकाणी चंद्र राहूची युती ही एकाच नक्षत्रामध्ये अंशात्मक असल्यामुळे त्या ठिकाणी त्या जातकाचं जन्म जो आहे तो राहू आणि चंद्र हे एकत्रित त्याच्यामध्ये विराजमान आहे. मग तसंच त्या ठिकाणी लग्नबिंदू जो आहे तो वृश्चिक राशीमधल्या अनुराधा नक्षत्रामध्ये आहे. तर ते अनुराधा नक्षत्र दक्षिण नैऋत्येचं आहे, पश्चिम नैऋत्येचं, आणि चंद्र जो आहे तो दक्षिण नैऋत्येचा आहे. म्हणजे लग्नाच्या आणि चंद्राच्या याच्यामध्ये फक्त एकच नक्षत्राचं अंतर आहे. मग अशा वेळेला त्या ठिकाणी तिथे आपण बघितलं तर संपतमध्ये लग्न आलेलं आहे, तो बिंदू हा अतिशय ताराचक्राला चांगला आहे. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर एकही ग्रह लागत नाही, हर्षल निश्चिंतचा आपण विचार करत नाही. त्यानंतर शततारका नक्षत्रामध्ये म्हणजे वायव्य दिशेला, उत्तर वायव्य दिशेला शनी महाराजांचं तिथे बैठक आहे. म्हणजे ती सिक्वेन्स आपण जर बघितली तर त्या ठिकाणी अनुराधा, ज्येष्ठा, मूळ, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, श्रवण आणि धनिष्ठा आणि मग शततारका. तर त्या शततारका नक्षत्र हे अधिमित्रामध्ये येतं आणि तिकडे शनी महाराजांची बैठक आहे. अशा तऱ्हेने हे ताराचक्राचे 9 तारे जे आहेत ते असे केले. तर जेवढी राहूची नक्षत्र आहेत त्याच्यामध्ये गुरु पण आहे आणि शुक्र पण आहे आणि शनीसुद्धा आहे आणि ते अधिमित्रामध्ये आहेत. त्यानंतर वधामध्ये बुध आहे, तो हस्त नक्षत्रात आहे. श्रवण नक्षत्रामध्ये आणि रोहिणी नक्षत्रामध्ये एकही ग्रह नाही. तर हस्त नक्षत्र हे दक्षिणेला आहे. त्या ठिकाणी दक्षिणेला असल्यामुळे तिथे जे वध नावाचा जो तारा आलेला आहे तो त्या ठिकाणी काय फलादेश देईल, तर जातकाचा वध हा तारा दक्षिणेला असल्यामुळे तो ग्रह हा बुध आहे. तर त्या ठिकाणी तो जरी स्वतःच्याच राशीमध्ये असला तरीसुद्धा त्या ठिकाणी जातकाला त्याच्या व्यवसायाशी संबंधित यदाकदाचित हानी पोचण्याची शक्यता दर्शवली जाते, कारण तिथे ताराचक्रामध्ये वध तारा असल्यामुळे. प्रत्यरी जो आहे तर केतू हा भरणी नक्षत्रात आहे. भरणी नक्षत्र हे त्या ठिकाणी ईशान्य दिशेला आहे आणि पूर्वा फाल्गुनी नक्षत्र जे आहे ते त्या ठिकाणी उत्तर आग्नेयला आहे.
मग त्या ह्याच्यामध्ये आपण बघितलं तर तिथे सूर्य आहे आणि केतू आहे. तर केतू आणि सूर्य हे प्रत्यरीमध्ये असल्यामुळे त्या ठिकाणी प्रत्यरी म्हणजे एखाद्या गोष्टीला प्रतिकार करावा लागणे. आता त्यामध्ये आपण पाहिलं तर पूर्वा फाल्गुनी नक्षत्र हे दक्षिण दिशेला असल्यामुळे त्या ठिकाणी सूर्य हा दशम स्थानामध्ये इथे दर्शवला जातो. तर त्याला अनुसरून जेव्हा तुम्ही बघता तर जातकाचा दशमेश दशमात आहे, पण तरीसुद्धा ताराचक्राच्या भविष्यानुसार तो प्रत्यरीमध्ये आहे. जातक जर एखादा व्यवसाय करायला सुरुवात केली, दशम स्थान हे व्यवसायाचं आहे आणि इत्यादी वडिलांसाठी पण पाहिलं जातं, तर अशा वेळेला त्या ठिकाणी आपल्याला सप्तमाचं ते चतुर्थ स्थान आहे. तर आपल्या जोडीदाराचं आई ही तिथून पाहिली जाते. तर अशा वेळेला जातकाला तिथून सुद्धा प्रतिकार जास्ती होण्याची शक्यता आहे. तसंच वृषभ राशीमध्ये मेष राशीमध्ये केतू आहे, तो भरणी नक्षत्रात आहे. तर त्या ठिकाणी भरणी नक्षत्रात तो असल्यामुळे त्यावेळेला त्या ठिकाणी भरणी नक्षत्र हे कुठे आलं तर षष्ठ स्थानामध्ये आलेलं आहे आणि तिथे केतू आहे. तर केतू हा स्थानबली नाही, तो स्थानबली राहू असायला हवा, पण राहू त्याच्या विरुद्ध आहे आणि तो पलीकडे आहे. मग अशा रीतीने जातकाला प्रत्यरीमध्ये केतूसुद्धा सामील आहे. तर षष्ठ स्थान जे असलं आहे त्याच्यामध्ये जातकाला एखाद्या शत्रूशी किंवा त्या ठिकाणी मामाकडले जे काही लोक मॅडमला उशीर झाला की फार ते तापट मॅडम फार ते बोलतात म्हणजे काहीतरी बोलण्यासाठीच त्यांचं हे असतं की काहीतरी कशाला तो आता सर बोलू नका हो तुम्ही मध्ये. म्यूट करून बोला ना सर. कृपा करून सर्वांनी आपले माईक बंद करावेत. मी सुद्धा केलाय की नाही माझा माईक. फक्त देवारे सरांचा माईक ओपन राहू दे. आता इथे दशम स्थान जे आहे तर दशमातला रवी जो आहे तो प्रत्यरीमध्ये आहे. तर त्या ठिकाणी सप्तमाचं जे त्याचं चतुर्थ स्थान आहे आणि व्यक्तीचं दशम स्थान आहे. तर दशम स्थान हे निश्चितच ताराचक्रामध्ये प्रत्यरीमध्ये असल्यामुळे त्या ठिकाणी जातकाला संघर्ष करावा लागेल. म्हणजे कशाबद्दल तर दशम स्थान हे त्याचं कर्मस्थान आहे. कर्मस्थानासंदर्भात जातकाच्या जीवनामध्ये बऱ्याचशा गोष्टी प्रतिकारात्मक होतील. त्याला सहजपणे सगळ्या गोष्टी प्राप्त होणार नाहीत असा फलादेश आपल्याला द्यायचा आहे. मग त्यातून लग्न जे आहे ते चांगलं आहे, संपतमध्ये आहे. मंगळ चांगला आहे, तो जन्मामध्ये आहे. तर राहू आणि चंद्र हे जन्मापासूनच सुरू झालेले आहेत. तर अशा रीतीने ताराचक्राचा फलादेश द्यायचा असेल तर त्यावेळेला 3, 5, 7 हे तारे जे आहेत ते जातकाच्या जीवनामध्ये कालांतराने हानिकारक ठरू शकतील. ते केव्हा ठरतील की ज्या वेळेला जातकाचं जे गोचर आहे तर ते गोचर जेव्हा लागेल तर त्यावेळेला यदाकदाचित त्याच्यामधून जाणारा ग्रह हा किती काळ त्या एका नक्षत्रामध्ये विराजमान असतो त्याला अनुसरून त्या जातकाचा तो स्थानाधिपती हा जातकाला तशा प्रकारे यश किंवा अपयश संघर्ष हा तिथे करायला लावतो. उदाहरणार्थ आता सूर्य आपण जर पाहिला तर पूर्वा फाल्गुनी नक्षत्र म्हणजे पूर्वा फाल्गुनी नक्षत्रामध्ये सूर्य हा साधारणतः 1 जुलैला येतो, 1 सप्टेंबरला. मग 1 सप्टेंबरला आल्यानंतर तो तिथे 14 दिवस म्हणजे 15 ते 14 सप्टेंबरपर्यंत तिथे उपस्थित असतो. साधारणतः ते नक्षत्र थोडंसं छोटं असल्यामुळे त्या ठिकाणी तिथे 13 दिवसच मिळतात. मग अशा ह्या 13 दिवसामध्ये भरपूर प्रमाणामध्ये त्या जातकाला प्रतिकार करावा लागेल गोचरीच्या अनुषंगाने. मग गोचरीमध्ये आपल्याला तारखा माहिती हव्यात की 1 सप्टेंबर किंवा 30 ऑगस्ट ह्या दरम्यान रवीचं भ्रमण जे आहे हे पूर्व फाल्गुनी नक्षत्रामध्ये तिथे सुरू होतं. मग अशा तऱ्हेने ताराचक्राचा जो फलादेश आहे तो देण्याची प्रथा आहे. मग अशा ठिकाणी तुम्हाला केतू जो आहे तो सुद्धा प्रत्यरीमध्ये आहे. तर केतूचं हे भरणी नक्षत्र जे आहे ते षष्ठात आहे. षष्ठ स्थानामध्ये आपण जेव्हा पाहतो तर त्यावेळेला त्या ठिकाणी षष्ठाधिपती किंवा षष्ठ स्थानामध्ये असणारी जी मेष रास आहे
त्याचा अधिपती मंगळ आहे आणि तो जन्म नक्षत्रामध्येच जन्मताऱ्यामध्येच आहे. तर त्या ठिकाणी केतू येणं ही चांगली गोष्ट नाही, क्वाईट अपोजिट आहे. तर ते षष्ठस्थान हे आपल्या शत्रूचं आहे, कोर्ट कचेरीचं आहे, मातेच्या भावंडांचं आहे, म्हणजे मामाचं घर आहे. तर अशा ठिकाणी कर्जाचं घर आहे. त्या ठिकाणी जातकाला शत्रुत्व असे जे काही स्थाने असतात त्या स्थानासंदर्भामध्ये आपल्याला विचार करून चांगल्यापैकी तिथे आपण मार्गदर्शन करायला हवं. म्हणजे ताराचक्राचं जे काही मार्गदर्शन आहे ते भिन्न आहे आणि त्याच्यावरून ताराचक्रावरून धारकांश कुंडलीचा जन्म झालेला आहे. तर धारकांश कुंडलीचा जन्म का होतो? कारण का की तिथे आपण जन्माच्या वेळेला जन्म ज्यावेळेला आपला होतो त्यावेळेला कोणत्या कोणत्या गोष्टी ज्या तिथे धारण केलेल्या आहेत, तर त्या धारण केलेल्या गोष्टी आपल्या कुठल्या अंगावरती पडलेल्या आहेत, अवयावरती आहेत. तर अशा वेळेला मेडिकल ॲस्ट्रॉलॉजीमध्ये सुद्धा तुम्हाला ह्याचा वापर करता येतो आणि त्याच्यातून सुद्धा फलादेश करण्याची रीत आपल्याला माहिती असायला हवी. कारण याच्यामध्ये सर्वतोभद्र चक्रामध्ये अनेक गोष्टी ज्या आहेत त्या आपण पाहतो. ताराचक्र हा सामान्यतः सुरुवातीपासून जेव्हा ज्योतिषाची निर्मिती झाली तेव्हा नक्षत्राचे जे भाग आहेत ते 9 तयार करून त्याच्यावरती 3 पार्ट जे आहेत ते 27 नक्षत्राला 3 एकत्र केले, म्हणजे ते 9 ते 27 झाले आणि त्याच्यावरती ठरवलं गेलं की जन्म म्हणजे चंद्र आणि ताराचक्राची निर्मिती चंद्रग्रहापासून होते, कारण चंद्र हा ताराचक्राचा कारकग्रह आहे. मग तिथून जन्म, संपत, विपत, क्षेम, प्रत्यरी, साधक, वध, मित्र, अधिमित्र. जन्म म्हणजे आपला जन्मचंद्र आणि त्याच्यानंतर संपत म्हणजे यश, कुटुंब. त्याच्यानंतर आपण बघतो तर तिसरं जे आहे ते प्रत्यरी आहे, तर ते विपद आहे म्हणजे संकट येणं, सतत काही ना काहीतरी व्याध. पण तिथे कुठलाही ग्रह नसल्यामुळे तिथे ह्या व्यक्तीच्या जीवनामध्ये तसे काही वाद होणार नाही. क्षेम म्हणजे न्यूट्रल आहे, म्हणजे तिथे प्रतिसाद चांगला मिळेल आणि त्या ठिकाणी क्षेम म्हणतात. नंतर प्रत्यरी आलं, कुठल्याही गोष्टीमध्ये एखादी गोष्ट करायची असेल, काम करायचं असेल तर त्यावेळेला त्या जातकाच्या जीवनामध्ये प्रतिसाद जो आहे तो एवढा चांगला मिळणार नाही, त्याला तिथे संघर्ष करावा लागेल. अशा तऱ्हेचं भविष्य कथन केलं जातं. साधक म्हणजे सोय होणे किंवा आपल्याला कोणतरी सहकारी मिळणे. साधक म्हणजे जो आपल्याला त्या ठिकाणी मार्गदर्शन करायसाठी, जसं आता तुम्ही ज्योतिष सांगता तर तुम्ही साधक आहात आणि तुमच्या समोर बसलेली व्यक्ती जातक आहे. तर अशा तऱ्हेची व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये येईल. ती व्यक्ती तुम्हाला साधक म्हणून त्याचा वापर करता येईल. त्या साधक याच्यामध्ये तुम्हाला कुठलाही ग्रह नाही. जे हर्षल नेपच्यून आहेत ते आपण सर्वतोभद्र चक्रामध्ये पाहत नाही, म्हणून त्या ठिकाणी त्याचा विचार केला जात नाही. जर समजा तसा विचार आपण केला तर हर्षलचं जे काही फळ आहे ते फळ म्हणजे हर्षल हा रिसर्च प्लॅनेट आहे. आता अकस्मात एखाद्या घडामोडी घडवणार आहे, आधुनिकतेकडे आपल्याला घेऊन जाणार आहे, म्हणजे आपली साधना, आपलं जे काही बैठक असेल ते त्या ठिकाणी अतिउच्च लोकांच्या सोबत असेल. नेपच्यून हा जो ग्रह आहे हा आध्यात्मिक म्हणजे सुपर पॉवर आहे, म्हणजे त्याला आपण म्हणतो डिवाईन सायन्समध्ये जर तुम्हाला चांगली प्रगती करायची असेल तर नेपच्यूनची पण आवश्यकता आहे. तसं ह्या व्यक्तीला त्या ठिकाणी निश्चितच दैवीशास्त्र किंवा तत्सम एखादा जप, तंत्र, मंत्र आणि ऑकल सायन्स या संदर्भामध्ये चांगल्यापैकी प्रतिसाद मिळू शकतो. तसा हा हर्षल जो आहे तो रिसर्च डिपार्टमेंटचा सुद्धा कारक आहे, म्हणून त्या ठिकाणी जातकाने तसा प्रयत्न केला तरी हरकत नाही. मग तिथे साधक हा चांगला स्लॉट आहे. त्यानंतर तिथे वध आहे, त्या ठिकाणी बुध आहे. बुध हा वाचेचा कारक आहे. बुध वृश्चिक लग्नाला आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी तो कुठला कारक आहे तर लाभस्थानाचा अधिपती आहे आणि अष्टम स्थानाचा अधिपती आहे. त्याच्यामुळे वध हा बिंदू जो आहे तो अष्टमाशी नसावा. तर अष्टम स्थानाच्या संदर्भात अकस्मात येणारी जी संकटे आहेत, तर बुध हा व्यापाराचा कारक ग्रह आहे. तर व्यापारासंदर्भात आणि वाचेसंदर्भात किंवा तत्सम अष्टम स्थान जे आहे ते आपल्या सेविंग संदर्भात विचार केला जातो, आपल्या रिझर्व्ह फंडसाठी विचार केला जातो. प्रत्येक स्थानाचं महत्त्व हे भिन्न भिन्न असल्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला अशा रीतीने त्याचा फलादेश द्यायची प्रक्रिया करायची असते.
म्हणजे त्या ठिकाणी एखादा ग्रह तुम्हाला जर विचार करायचा असेल की तो कोणत्या स्थानात आहे आणि तो काय फलित करेल, तर त्याच्यावरून तुम्हाला त्याचं ज्योतिष सांगण्यासाठी अतिशय सुलभरित्या तुम्ही त्याचं विवेचन करू शकता. आत्तापर्यंत हे जे ताराचक्र शिकवलेलं आहे त्याचा भाग तुम्हाला कळला का हे सांगा, मग आपण दुसरीकडे जाऊ. खूप छान सांगितलं. पण तरी सुद्धा कुणाला डाऊट असेल तर सरांना विचारा. नसतील डाऊट तर तेही सांगा, म्हणजे सर पुढे जाऊ शकतील. कोणीतरी एकाने छान कळलं मॅडम. कळलं ना? सगळ्यांना समजलं ना? फारच छान. होय होय. ओके. छान असे उपक्रम आलेले आहे, अभिप्राय आलेले आहे. सर पुढे जा. ठीक आहे. हां, आता ताराचक्र हा एक आरंभ आहे. तो आरंभ आपण आता व्यवस्थित जाणून घेतला. त्याच्यामध्ये भिन्न भिन्न ग्रह येऊ शकतात. ही पत्रिका एक व्यक्तीची आहे, कदाचित दुसऱ्या व्यक्तीची आल्यानंतर त्याच्यामध्ये ताराचक्रामध्ये बदल होऊ शकतो. तर अशा बदलावरती सुद्धा तुम्हाला जसा जसा ग्रह असेल तशी तशी तुमची भूमिका ही तुम्हाला बदलावी लागेल. म्हणजेच काय की ताराचक्र कथन करतेवेळी तुम्हाला जशी ग्रहाची अवस्था असेल, कुठल्या नक्षत्रात असेल, त्याच्यामध्ये संपूर्ण नक्षत्राचा म्हणजे 13° 20 कलेच्या अंशाचा डिग्रीचा त्याच्यामध्ये वापर केलेला आहे. म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला भविष्य कथन करताना नेहमी वेगवेगळ्या तऱ्हेचे जे ग्रह आहेत ते कोण आहेत, कुठल्या अधिपती स्थानाचे आहेत, त्याच्यावरून त्याचे जे काही स्पष्टता आहे ती तुम्हाला दिली पाहिजे. जसं की आपण मगाशी म्हटलं की रवी हा दशम स्थानाचा अधिपती आहे, तर त्या ठिकाणी तो प्रत्येकीमध्ये असल्यामुळे रिलेटेड हाऊस तुम्ही त्याच्यावरती त्याला संघर्ष हा करावाच लागेल. तर रिलेटेड हाऊस म्हणजे काय, तो त्या ठिकाणी दशम स्थान हे त्याचं कर्माचं आहे. पण जर समजा ते हाऊस जर भाग्यस्थानाचं असतं तर त्या ठिकाणी आपल्याला भाग्यस्थानासंदर्भामध्ये अतिशय प्रतिकार, लोक आपला काही भाग्यामध्ये काही अडचण आणतात, तर तशा तऱ्हेच्या अडचणी त्या स्थानासंदर्भात होतील असं आपल्याला कथन करता आलं पाहिजे. आणि जर समजा अष्टम स्थान असेल तर अष्टम स्थानसुद्धा त्या ठिकाणी आपल्याला यातना देणारं स्थान आहे. तर अशा वेळेला जातक हा कुठला ग्रह असेल त्याप्रमाणे जातकाच्या जीवनामध्ये काही घडामोडी या जर प्रत्यरीमध्ये आल्या तर त्या ठिकाणी त्याला अशा तऱ्हेचा प्रतिसाद मिळेल. तो वाईट प्रतिसाद असेल, चांगला नसेल. म्हणून प्रत्यरी हा जो स्लॉट आहे तो पूर्णपणे निकामी आहे, तो आपल्या उपयोगाचा नाही. म्हणून वध म्हणजे एखादी गोष्ट हानिकारक करणे हा भाग आहे त्याच्यामध्ये. मग तसा वध तारा जो आहे त्याच्यामध्ये असणारा ग्रह हा कुठल्या याच्यामध्ये आहे त्याच्यावरून आपल्याला त्या ठिकाणी पूर्णपणे माहिती देता येते. कळलं का? असं आहे. आता ह्यामध्ये आपल्याला ही पत्रिका जी आहे ती आपण चांगल्यापैकी सोडवू. आता याच्यामध्ये आता मी तुम्हाला कथन केलं त्याबद्दल काही आक्षेप आहे का, त्यामध्ये मी तुम्हाला आता पुढे जाऊन आणखी काही सूचना देईन. ज्याच्यामध्ये जे ग्रह मित्र आणि अधिमित्रामध्ये आहेत तर निश्चितच त्याचं फलित जातकाला अकॉर्डिंग टू ताराचक्र हे निश्चितच चांगलं त्याला सापडेल, मिळेल. कळलं? तर नमस्कार, एक विचारू येस प्रश्न. मॅडम, अवश्य. हा, आता तारा चक्रामध्ये जसं आता तुम्ही आत्ताच्या जी कुंडली आहे त्याच्यात सूर्य प्रत्यरीमध्ये आहे, त्याचं फळ कसं असेल ते सांगितलं. तर अजून एक मला विचारायचं की जसं एखाद्याचं लग्न बिंदू चांगला असेल किंवा मित्र किंवा अतिमित्रमध्ये असेल, पण तिथे राहू बसलाय आणि राहू जर का वाईट ताऱ्यामध्ये आहे, तर राहू ज्या घरात बसतो तिथे ते फळ तसंच मिळतं असं आपण म्हणतो ना. मग राहू जर का खराब ताऱ्यात असेल, मग त्या घराचा जो ओनर आहे त्याचं पण फळ खराबच मिळेल ना, जर का राहू खराब बसलाय तर? आता कसं आहे सांगतो मॅडम की राहूचे जे कॅरेक्टर्स आहेत ते आपल्याला माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. जर समजा राहू वधमध्ये असेल तर राहू वधमध्ये असल्यानंतर काही काही कुटुंबामध्ये एखाद्या वेळेला अचानकपणे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो किंवा त्याला हालअपेष्टा कराव्या लागतात. आता हे कसं फाइंड आउट करायचं, प्रश्न फार उत्तम आहे तुमचा. हे कसं फाइंड आउट करायचं, तर त्या ठिकाणी आपल्याला त्या घराचा तिथून आपण कोणतं कोणतं नातं पाहतो.
कोणत्या कोणत्या गोष्टी पाहतो. आता इथे राहू जो आहे तो 12व्या स्थानामध्ये आहे. आता 12वं स्थान जे आहे हे वडिलांच्या भावाचं आहे, कळलं का? मग तिथे जर समजा राहू हा प्रत्यरीमध्ये आला, वधमध्ये आला, तर यदा कदाचित एखाद्या काकाचा मृत्यू हा निश्चित झाला असेल किंवा त्या काकाला काही गूढ बाधा किंवा तत्सम पॅरेलाइज किंवा माथे फिरू असे काही लोक असतात, तर तशा घटना त्याच्यामध्ये होऊ शकतात. असा संदर्भ त्यामध्ये लागू शकतो जर तो वध आणि प्रत्यरीमध्ये असेल तर. म्हणजे तारा हा आता इथे जन्मामध्ये आलेला आहे, पण तो राहू चंद्राची युती आहे. तर त्याचं पण फलित मी तुम्हाला सांगतो की जन्म ह्या क्षेत्रामध्ये राहू आणि चंद्राची युती आहे. तर तो जन्म हा जो आहे ह्या व्यक्तीचा हा गूढशास्त्राशी संबंधित असणारा किंवा त्याच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी अशा काही सस्पेन्स गोष्टी होतील की जेणेकरून त्याला त्या ठिकाणी मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे. तर जन्म स्लॉटमध्ये राहू किंवा केतू त्याच्यासोबत चंद्राने येऊ नये, कारण ते एकाच नक्षत्रात असल्यामुळे त्या ठिकाणी दर्शवलेले आहेत. आणि ते नक्षत्र जे आहे ते जातकाला तिथे निश्चितच कालांतराने जरी जन्म असला तरी सुद्धा त्याच्या जीवनामध्ये काही हालचाली ज्या आहेत त्या गूढरित्या घडण्याची शक्यता दर्शवली जाते. ओके, कळलं. कळलं? मग आता थँक्यू इथे सर. चंद्र जो आहे मॅडम तो विशाखा नक्षत्रामध्ये आहे. विशाखा नक्षत्र हे गुरुग्रहाचं नक्षत्र आहे. मग त्या ठिकाणी आपण बघितलं तर जातकाच्या जीवनात ते नैऋत्य दक्षिणेचं दिशा आहे. त्याच्यामुळे जातकाला त्या ठिकाणी निश्चित तुम्हाला असं सांगायला हरकत नाही की त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये अशा काही गूढ हालचाली होतील जेणेकरून त्याला राहू हा त्रास देईल आणि तिथे चंद्राचं कंट्रोल नाही राहणार. जरी ताराचक्र हे चंद्राने बनवलं असलं तरी सुद्धा हे ताराचक्र राहू त्याच्यापेक्षा सुपिरियर आहे. म्हणून आता आपण गेल्या वेळच्या पत्रिकेमध्ये हा विचार केला नव्हता. जर समजा यदा कदाचित गुरुचंद्राची युती पण याच्यामध्ये येऊ शकते, नाही येऊ शकत असं नाही, तर त्यावेळेला तिथे तुम्हाला जे अधिकार आहेत ते गुरुची तत्व तिथे लागू पडतील. तसंच या ठिकाणी प्रथम स्थानामध्ये म्हणजे जन्मामध्ये जर तिथे राहू आहे तर ह्याचं जे पूर्ण कॅरेक्टर राहूशी संबंधितच असेल. ओके. ह्याला विस्तारित भरपूर काही गोष्टी आहेत मॅडम, कळलं? कळलं. आणखी थँक्यू सर. कोणाला काही बोला बोला. तर मी विचारते हा. हा, तुम्ही येस मॅडम. हे ताराचक्र मेडिकल ऍस्ट्रॉलॉजी साठी पण आपण वापरू शकतो असं म्हणालात. तर हो. आता इथे समजा हा रवी प्रत्यरी मध्ये आहे, मग रवी कशा कशाचा कारक आहे, तर त्या प्रमाणे फळ मिळेल असं तुम्हाला म्हणायचंय का काय, म्हणजे सांगा ते हो, थोडस. रवी हा एखादा आजार बरा करण्याचा कारक ग्रह आहे. हा. पण आजार बरा करताना त्याला चांगला प्रतिसाद मिळणार नाही, कारण तो प्रत्यरीमध्ये आहे. तर त्याला अगेन अँड अगेन एखादी गोष्ट औषधामध्ये सतत बदल करावा लागेल किंवा प्रयत्न करावा लागेल, रिसर्च करावं लागेल. त्याच्यानंतर ते विलंब त्याच्यामध्ये होईल. म्हणजेच काय की प्रतिकार रवी करेल. रवी हा चांगला नाही आहे प्रत्यरीमध्ये. दुसरा भाग असा आहे मॅडम की त्या ठिकाणी केतू सुद्धा जो आहे तो षष्ठ स्थानामध्ये आहे. तर केतू हा षष्ठ स्थानामध्ये नसावा, तिथे रोगामध्ये वाढ होते. आणि अशा वेळेला त्या जातकाच्या जीवनामध्ये सुद्धा कधी कधी असे प्रश्न उपस्थित होतील की जेणेकरून त्याला रोगाची लागण होणं, रोग न कळणं, अशा तऱ्हेचा विचार आपण त्या ताराचक्राच्या माध्यमातून तिथे केला जातो. पण आता समजा इथे मेषेतला केतू आणि प्रत्यरी मध्ये आहे, तर समजा ते आजार, आता केतू आपण कट असं पण म्हणतो ना, तर म्हणजे ऑपरेशन होईल असं असं पण म्हणजे मेडिकलच्या ह्याच्यातनं असं म्हणू शकतो का? सांगतो मला. असं आहे मॅडम की आपला जीवन जो आहे जेव्हा जन्म होतो ना, तर आपली नाती जी आहेत ना, जीवन जाईपर्यंत ही सगळी कनेक्ट होतात. उदाहरणार्थ जन्म झाल्या झाल्या मामा हा पहिला येतो, म्हणजे आईचा भाऊ, वडिलांचा भाऊ पहिला येत नाही.
तर यदाकदाचित आईच्या माहेरी एखादं दुःख असण्याची शक्यता आहे, कारण तो केतू आहे. येस. केतू हा पिढेचा कारक आहे. मग कदाचित त्यांच्या घरामध्ये अशी एखादी अविवाहित व्यक्ती असेल, त्याचा विवाह झाला नसेल, एखादा रोगी असेल, म्हणजे हे जे कनेक्शन आहे ना मॅडम, हे जन्म झाल्या झाल्या ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये जसं जीवन असेल त्याप्रमाणे. आता उदाहरणार्थ सांगतो मला, भगवान श्रीकृष्णाचा जन्म हा रोहिणी नक्षत्रामध्ये झाला. तर रोहिणी नक्षत्रामध्ये ज्या वेळेला एखाद्या बाळाचा जन्म होतो त्याला मामाचं सुख लाभत नाही. हो. मग तिथे भगवंतापासून जर अशी गोष्ट असेल तर आपण काही क्षुल्लकच आहोत, बरोबर. नाही का? येस. होय सर. छान. थँक्यू. म्हणजे कधी कधी असं असतं की एखाद्या वेळेला सांगतो मला आता पूर्ण आपण फलादेश कसा करायचा, तर इन लॉजिकली जर समजा रोहिणी नक्षत्राचे कॅरेक्टर्स तुम्हाला माहिती पाहिजे, तर त्या रोहिणी नक्षत्रामध्ये जर समजा एखादा ग्रह असेल, मग सूर्य असला, मंगळ असला, राहू असला, तरीसुद्धा त्या ठिकाणी हे जे पापग्रह आहेत हे त्यांच्या मामाच्या कुटुंबाला कधीही श्रीमंत बनवू शकणार नाही. असं आहे. आता मामा भांजा किंवा भांजी, कळलं? म्हणजे सगळं कनेक्टेड आहे. शाह साहब, आपको क्या लगता है? हे आता तुम्ही हे सांगितलं ना सर नियम, हे मला एकदम क्लिक झालं आहे घरातच असं. बापरे. छान. थँक्यू. म्हणजे बऱ्याच गोष्टी सांगायच्या असतात त्याला, म्हणून मी सांगतो की हे कुठं असं लिखित किंवा काय असं सापडतच नाही. नाही, लिखित नाही सांगत, थँक्यू. लिखित नाही सांगत. बघा, तुम्ही अनुभव करा. कुठलाही ग्रह असेल वृषभ राशीत रोहिणी नक्षत्रामध्ये, तर जातकाच्या मामाचं कुटुंब हे बऱ्याच वेळेला अडचणीत असणारं असू शकतं. मग एखादी व्यसनी असू शकतो, एखादा जुगारी असू शकतो, एखादा धंद्यामध्ये लॉस केलेला असतो, अशा गोष्टी असतात. आपल्याला फक्त तंतोतंत कारणं जी आहेत ना ती व्यवस्थित वापरता आली पाहिजेत आणि सांगता आली पाहिजे. तर हे जे आता तुम्ही सांगितलं ते मी पण म्हणजे माझ्याकडे एक अशी कुंडली होती, तिथे पण ते रिलेट होतच आहे की त्या ह्याच्यात रोहिणीमध्ये सूर्य मंगळ आहेत आणि त्या व्यक्तीच्या मामाचं पण हा, बोला. आता तसं त्या कुंडली म्हणजे त्या व्यक्तीचे जे मामा आहेत त्यांचा पण असाच प्रॉब्लेम, म्हणजे घरामध्ये त्या मामाची जी मुलं आहेत ती चांगली शिकली नाहीत किंवा त्यांचं असं सेटल आपण म्हणतो ना तसं काही नाही, किंवा प्रॉपर्टीज सेल झाली, जी वडिलोपार्जित प्रॉपर्टी ती पण सेल आउट झाली, असं वगैरे झालेलं आहे. बरोबर आहे. येस येस, दिस इज ऑब्झर्वेशन. राईट. थँक्यू सर. थँक्यू. बोला. म्हणजे हेच लक्ष केंद्रित करून तुम्हाला पुढचा फलादेश देण्याची पद्धती ठेवली पाहिजे, केली पाहिजे. कारण सर्वतोपरी चक्रामध्ये नंबर ऑफ ऑप्शन्स आहेत. आता आपण काय करतो की आत्तापर्यंत आपल्याला फक्त नवमास बघा, मग हे बघा, मग ते स्थान बघा, त्याची युती बघा, एवढं डिटेल्समध्ये आपल्याला ज्योतिष तुम्हाला सर्वतोपरी चक्रामध्येच सापडेल. बोला. कधी कधी काही वेळेला कसं असतं, आपल्याला आश्चर्य वाटतं की हे असं कसं होईल, पण तुम्ही जर बघितलं तर आपल्या जीवनामध्ये ज्या घटना आहेत त्या 1 सेकंड इक्वल टू 1000 ब्रेकअप्स आहेत. एका सेकंदाचा 1000वा भाग अशा घटना घडत असतात. कधी कधी असं होतं की मामाशी संबंध राहत नाही, त्या घराण्याशी आपण त्या ठिकाणी जाणं बंद असतं, मग त्यावेळेला तिथे अलिप्तता येते, असा भाग आहे. म्हणजे तेच रोहिणी हे चांगलं एवढं नक्षत्र आपण म्हणू, पण त्याच्यात असे ग्रह आले तर अशी फळं मिळतील हे कळूच नाही शकणार. येस,
असंच आहे. थँक्यू सर. बघा ना, श्रीकृष्ण स्वतः भगवान होते, त्यांचं नक्षत्र रोहिणी होतं, पण तरीसुद्धा त्या ठिकाणी त्यांच्या मामाला दुःख झालं ना कंसाला. कंस कसा होता, क्रूर होता आणि आपल्या बहिणीला त्रास दिला होता. मग अशा काही गोष्टी होऊ शकतात. आता कधी मला हे पटणार नाही, पण जोपर्यंत तुमच्याकडे अनुभव नसेल तोपर्यंत तुम्ही ह्या गोष्टी सांगणार नाही. कारण काय याच्यामध्ये लोक कधी कधी ना काही गोष्ट नाही नाही असं होतच नाही, असं होताही नाही आहे, धुडकावून लावतात अक्षरशः. तुम्ही जेव्हा क्लायंट कराल ना त्यावेळेला तुम्हाला अनुभव येईल की लोक फेटाळतात, जसं कोर्टामध्ये याचिका फेटाळली जाते ना तशी भाग असते. म्हणून जे सगळं जे आकाशातील खगोल आहे ते आपल्यावरती पूर्णतः कब्जा करून बसलेलं आहे आणि ते पूर्वकर्मानुसार आपल्याला हालचाल आपली करवते. आपला ग्रोथ होतो, अधोगती होते. जसं की आपण दिवसेंदिवस वयाने वाढतो, हे कोण वाढवतो आपल्याला? तर निसर्ग वाढवतो, नाही का? आपलं वय काउंट करतं कोण करतं? तर निसर्ग करतो. प्रत्येक जीवाला ह्या सगळ्या गोष्टीची मान्यता आहे. बरं, आता आणखी ताराचक्र इज ओव्हर नाव. सर हा बोला. रोहिणी नक्षत्र जर वध मध्ये आले तरच हे इफेक्ट पडतील ना, किंवा प्रत्यरी हा मध्ये आले नाही तरच हे नाही इफेक्ट नाही पडतील. नाही 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 रोहिणी नक्षत्रामध्ये एखादा ग्रह तुमचा असेल किंवा एखाद्या व्यक्तीची वृषभ रास असेल तरी सुद्धा त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये मामाकडली जी अटॅचमेंट असते तिथे ती कमीतरी होते किंवा त्या ठिकाणी काही व्यत्यय येतो. मामाचं घर कदाचित आपल्यापासून दूर असतं, आपला त्याच्याशी संपर्क होत नाही, आईला भाऊ भेटत नाही किंवा भाच्याला किंवा भाचीला मामा भेटत नाही, अशा डिस्कनेक्टेड त्याच्यामध्ये होतं. ओके, थँक्यू. मग ते तुम्हाला प्रत्येकमध्ये आलं पाहिजे असा काही नियम नाही आहे. ओके, प्रत्येक समजलं. नक्षत्राचा फलादेश जो आहे तो भिन्न भिन्न आहे. आता हे रोहिणी नक्षत्र मला माहिती होतं म्हणून मी तुमच्याकडे प्रसिद्ध केलं इथे. ओके. तर मग इथे चंद्रासारखा आपण म्हणतो ना, वृषभ मध्ये चंद्र उच्च आहे आणि तो पण जर का D9 मध्ये वृषभ मध्ये आला, मग तो त्या केस मध्ये पण असं चंद्राचं पण असंच फळ बघायचं ना, का नाही फक्त क्रूर नाही ग्रह असतील तर? नाही नाही असं सांगतो मला मी. D9 हा एक परिवर्तित कुंडली आहे. परिवर्तित म्हणजे काय की ती ट्रान्सफर झालेली आहे. त्याच्यातून जेव्हा आपण एखादं सुटे पैसे घेतो, समजा 10 रुपयाचे 1 रुपया पाहिजे, तर त्याचं नाणं आलं ना, 10 आली ना, तसं कन्व्हर्जन जे आहे ते आपण डॉलरमध्ये रुपीजमध्ये करतो किंवा रुपीजमध्ये डॉलरमध्ये करतो, कळलं का? तशा प्रकारचं कन्व्हर्जन जे आहे ते मूळ कुंडली D1 मधून D9 मध्ये जातो. असं आपण D10 मध्ये पण जातो, D9. कळलं का? मग D40 मध्ये पण जातो. हो. मग ते सगळं कन्वर्ट करत करत आपण त्यातला जो स्लॉट आहे तो उपयोगात आणतो. उदाहरणार्थ समजा आपण रशियामध्ये गेलो तर आपल्या रुपीजमध्ये तो रुबलमध्ये कन्वर्ट करावा लागतं. फ्रान्समध्ये गेलो तर आता तो युरो आला आहे, पण तिथे फ्रँक होतं पहिला. मग तिथे कन्व्हर्जन जे आहे ते आता युरोमध्ये आहे किंवा पाऊंडमध्ये असेल तर पाऊंडमध्ये आहे, डॉलरमध्ये असेल तर डॉलरमध्ये आहे. तर तसं जीवनातलं कन्व्हर्जन जे आहे ते तुम्हाला D1 ते D9 मग D10 असं त्यांनी स्लॉट तयार केलेलं आहे षोडश वर्गामध्ये. मला वाटतं कालच्या वर्गातच मी एक हे सांगितलं होतं की षोडश वर्ग कशापासून बनलेला आहे. मी तुम्हाला थोडासा अनुभव देतो. जो आपला जो चंद्र आहे तो चंद्र अमावास्येला असू द्या किंवा पौर्णिमेचा असू द्या, तो 16 गोष्टींनी म्हणजे 16 वेळा तो वाढत वाढत जातो. एक एक दिवस म्हणजे प्रतिपद आहे, अमावस्या आहे, अशा 16 तिथी आहेत. म्हणजे 15वी तिथी जी आहे एक तर पौर्णिमा तरी होईल तेव्हा अमावस्या होईल, त्याच्यानंतर त्याला प्रतिपद आहे. म्हणजे षोडश वर्ग जे तयार केलं गेलं
आत्तापर्यंत तुम्ही दिग्गज ज्योतिषी पाहिले असतील किंवा ते तुम्हाला सांगत असतील की हे असं आहे ते तसं आहे, पण षोडश वर्ग कसं निर्मित झालं तर त्याला कारण चंद्राची कला ही दिवसेंदिवस जशी वाढते ती 16 दिवस वाढते आणि 16 दिवस कमी होते, म्हणून त्या ठिकाणी षोडश वर्गाचा संदर्भ आला, म्हणून षोडशांश आहे. हो, Got it? 16 कला. बरोबर कळलं. मग दिस इज टेक्निकल पार्ट आहे. आणि हा काय ही गोष्ट जी आहे ना, आता काल आम्ही महाकालीचा जे काही क्लास होता त्याच्यामध्ये हे शिकवलं होतं. हो, मी केला होता सर. मग तेव्हा सांगितलं मी तुम्हाला, हो हो, सांगितलं होतं. आठवतं ना 16 तुम्हाला? कलांवालं. हां, आठवतंय. ती देवी आहे ना. हो. असं आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी अशा तऱ्हेच्या आहेत. आता आणखी काही कोणाला विचारायचं आहे बोला. तर जरा इतर नक्षत्रातील जरा ग्रह सांगा ना. नाही याचं लक्षात आता जसा जसा प्रसंग येईल तसं तसं सांगेन ना. बरं, ठीक. कसं आहे आता म्हणजे एकदम फिलिंग झालं अगदी बरोबर. आज जसं आता हे जसं नवीन येईल पत्रिका दिली ना सर, तुम्ही त्याची झेरॉक्स मारा की तुम्हाला आणि रेकॉर्डिंग मध्ये परत ऐका, तुम्हाला कळेल. हा काय आज पाठवले बघा नवीन पत्रिका. हो. बरं, आता आपल्याला ताराचक्र मॅटर इज ओव्हर ऑर नॉट. बाकी नक्षत्र साहेब मी शिकवणार आहे. तर आता असते असते जसं कसं आहे की शिकवण्यासाठी ना पहिलं आम्ही शिकवायचो तर 1 वर्ष सर्वतोभद्र चक्र करायचं, कमीत कमी 50 लेक्चर व्हायची आणि ते आमने सामने 1 to 1. तेव्हा काय झूम वगैरे नव्हता. आता 1998 साली कुठे झूम असतं. असं आहे. तर 1 by 1 असं हे करायचो, भरपूर आनंद घ्यायचो, प्रश्न विचारायचं. 60-60, 70-70 लोक असायचे. वेगळा एक चार्म होता. बोला ताई, आता मुख्य पत्रिकेकडे जायचं आहे का? चला सर, कोण काय बोलत नाहीये, आपण थोडं हो सर. पुढे जायचं. हो, जाऊया. ठीक आहे. आता जी आपली पत्रिका आहे त्या पत्रिकेचं वाचन कसं करायचं हे पहा तुम्ही. इथे उदित लग्न ज्या वेळेला जातकाचा जन्म झाला त्यावेळेला उदित लग्न हे वृश्चिक होतं. आता वृश्चिक लग्न हे काय आहे तर मुळामध्ये मंगळाचं गूढ लग्न आहे. मंगळ तसा जलतत्वामध्ये पण आहे आणि अग्नितत्वामध्ये पण आहे. त्याची 2 भूमिका आहेत. आता जर समजा ह्यात मंगळाला एखादी गोष्ट करायची असेल तर सबमरीन टाईप पण त्याची भूमिका असू शकते आणि मेषेचा असेल तर रणांगणावरती पण तो त्या ठिकाणी लढू शकतो. हा लढवय्या मंगळ आहे. तर वृश्चिक रास जी आहे ती कक्षेच्या पलीकडची रास आहे. 8, 9, 10 या कक्षेच्या पलीकडच्या आहेत. म्हणजे मंगळ, धनु म्हणजे गुरु आणि नंतर त्या ठिकाणी शनी. तर ह्या ठिकाणी असं होतं की हा वृश्चिकेचा मंगळ ज्या वेळेला लग्न जे मंगळाचं आहे तर त्या ठिकाणी तुम्ही बघितलं तर मंगळ हा निश्चितच ह्याची पोस्टिंग कुठे होईल का त्याची जागा कुठे असेल. तर इथे आपल्याला बघायचं आहे की हा मंगळ जो आहे हा मिथुन राशीमध्ये अष्टम स्थानामध्ये आहे का बघा. होय. होय सर. नाही का. मग जर हा अष्टम स्थानामध्ये आहे, तो मिथुन राशीमध्ये आहे, तर त्या ठिकाणी तो चालाक आहे, तो षडयंत्र करण्यामध्ये पॉवरफुल आहे. आता ज्या वेळेला मिथुन राशी ही जी आहे ती कशी आहे आणि मंगळ कसं आहे तर त्यातला मंगळ ह्याला संकट येणार, ह्याला भूमिका बदलाव्या लागणार, वारंवार त्याचे नियम निर्णय बदलत असतील, बदलत जातील आणि अशा ह्याच्यामध्ये जातक जो आहे हा टेक्निकली साऊंड होण्याची शक्यता दर्शवली जाते. आता ही पत्रिका कोणत्या सालातली आहे त्याच्यावरती त्याचं फ्युचर जे आयुष्य आहे
ते त्याला कुठली दशा किंवा कुठला साल असेल तर त्याच्यावरती आपण विचार केला तर त्या ठिकाणी लग्नेश अष्टमात आहे, त्याचं जीवन जे आहे त्याला काय होईल बघा. आता मी स्पष्ट पत्रिका सांगतोय, कोणीही राग मानू नये, कोणाची असेल त्याची. हा ताई, हो सर. हा, तर त्या ह्याच्यामध्ये ही ज्याची पत्रिका असेल त्याचं यदाकदाचित भावंडांशी पटणार नाही. त्याच्या तिथे एखादी जखम होण्याची शक्यता असते. ती जखम जी आहे ती खांद्याच्या जवळपास होईल. अधिकतम अष्टम स्थान हे मंगळाला निषिद्ध आहे, त्याच्यामुळे तो मंगळ त्याला प्रतिसाद देताना बऱ्याच अडचणी निर्माण करेल. मंगळ मग कुठल्याही लग्नाचा असू द्या, त्याला अष्टम स्थान जे आहे ते एवढं पॉझिटिव्ह होणार नाही. त्याला सतत संघर्ष 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 हे करावेच लागतील. अधिकतम मिथुन रास ही जी कालपुरुषाच्या ह्याच्यामध्ये येते ती भावंडा संदर्भात आहे. तर त्या जातकाच्या जीवनामध्ये भावंडांचा काही गोष्टींची संबंध येतो. तर त्यावेळेला त्या ठिकाणी यदाकदाचित हा एकटा असू शकेल किंवा एखाद्या वेळेला त्या ठिकाणी भावंड नसेल, आणि जर असेल तर तिथे सुद्धा वादविवाद होण्याची शक्यता आहे. अधिकतम हा त्या ठिकाणी जोखमीचं काम करण्याची शक्यता आहे. टेक्नॉलॉजी असा हा मिथुनेचा भाग आहे. कालांतराने हा जातक उद्योग क्षेत्राशी संबंधित पण असू शकेल आणि होईल. ह्याच मंगळाची दृष्टी आपण पाहिली तर लाभस्थानावरती सुद्धा आहे, आणि 12व्या स्थानामध्ये याची रास आहे तूळ. तर तूळ राशीमध्ये राहू चंद्राची युती आहे. तर ह्याच्या कुटुंबामध्ये एखादी व्यक्ती अशी असेल की जिचा गूढशास्त्राशी संबंध असू शकतो किंवा येऊ शकतो. जातकाच्या जीवनामध्ये त्याची आई, त्याचे वडील, त्याचे भाऊ, भावंड इत्यादी एखादं नातेवाईक तरी कुठे ना कुठेतरी ज्योतिष किंवा गूढशास्त्राशी संबंधित असण्याची शक्यता आहे. अधिकतम हा कुठलीही रिस्क घ्यायला अगदी तत्पर तयार असतो, पण थोडासा त्या ठिकाणी कालांतराने ह्याच्या मनामध्ये भीती निश्चित येईल. दुसरी गोष्ट की कुटुंबामध्ये वाद वगैरे होण्याची शक्यता आहे. काही करायला गेल्यानंतर त्याच्या जवळच्या प्रवासामध्ये त्याला अडचणी उत्पन्न होतील. अशा तऱ्हेचा मंगळ हा लग्नेश म्हणून मिथुन राशीमध्ये असल्यावरती त्याचं फलित कथन करायला पाहिजे. म्हणून मी नेहमी सांगतो की जी पत्रिका असेल त्या पत्रिका कोणाची आहे, नाहीतर माझ्या तोंडून काही शब्द निघाले वाईट तर मग तिथे दुःख व्हायला नको. कळलं? अरे मिथून मध्ये आपल्या मंगळ आहे टेक- म्हणून तुम्ही खांद्यावर जखम होण्याची शक्यता. येस, मिथुनेचा मंगळ हा रिलेटेड ज्याला आपण म्हणतो की बाहू, शोल्डर, तुम्ही काळपुरुष मध्ये बाहू झाले, बरोबर आहे. जर तो त्या ठिकाणी पुनर्वसू नक्षत्रात असेल तर कॉलर बोन. ओके सर. आणखी कोण बोलत होता आता? आम्ही आपल्यापैकी कोणाचीही पत्रिका नाहीये. कुठल्याही जे पार्टिसिपंट आहेत त्यांच्यापैकी कोणाचीही पत्रिका नाहीये. मग ठीक आहे. पर पर्सन आहे. त्यावर तुम्ही व्यवस्थित जे काय क्लिअर सांगायचे ते सांगा. कोणी कोणाला प्रॉब्लेम येणार नाही. बर, मग आता अशा तऱ्हेने लग्नेश हा अष्टमात आहे. तर कधी कधी असं असतं की लग्नेश अष्टमात कोणाचा चालेल. मी तुम्हाला सांगतो उदाहरण की लग्नेश जर अष्टमात उच्चीचा एकच राशीचा होतो तो म्हणजे धनु राशीचा. अष्टमात लग्नाधिपती गुरु हा अष्टमात उच्चीचा, तर त्याला एक प्रतिसाद चांगल्यापैकी मिळतो. त्याच्यामध्ये 2 व्यक्ती आहेत आपल्यासमोर. एक आहेत डॉक्टर मनमोहन सिंग आणि दुसरे आहेत डॉक्टर अब्दुल कलाम. ह्या 2 व्यक्ती परिचित आहेत की त्यांचा लग्नेश जो आहे तो अष्टमात उच्चीचा. त्यांना पण कष्ट आले, त्यांना पण जीवनामध्ये संघर्ष करावा लागला आणि त्याच्यानंतर ते उच्च पदाला पोहोचले. तर त्याला कारण त्या गुरुने त्यांची रास वृश्चिक होती दोघांची. त्या चंद्रावरती गुरुची पूर्ण दृष्टी होती म्हणून चंद्राचं नीच पण निघून गेलं होतं. तसंच
हा मंगळ राहूच्या योगात आहे, कारण योगात म्हणजे नवपंचम योगात आहे, चंद्राच्याही नवपंचम योगात आहे, पण चंद्र हा राहूयुक्त असल्यामुळे तो त्या ठिकाणी भाग्येश आहे. यदा कदाचित तो भाग्येश असल्यामुळे जातकाला परदेशामध्ये जाण्याची संधी ही उपलब्ध होईल, कारण भाग्यासाठी जातकाचं भ्रमण होईल. दीर्घकाळ तो त्या ठिकाणी परदेशामध्ये वास्तव्य करण्याची शक्यता तिथे विचार केली जाते. आलं लक्षात? येस सर. बोला. आता तसंच आपण बघितलं तर आपण मगाशी पाहिलं तर मार्केश बुध हा योग्य ठिकाणी नाही आहे. मारकस्थान हे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये, इथे आपण जर बघितलं तर मारकस्थान हे गुरुचं आहे. गुरु हा ग्रह त्या जातकाच्या कुंडलीमध्ये कोणत्या स्थानामध्ये आहे त्याच्यावरून त्या गुरुचं फलादेश, म्हणजे मारकस्थान एक तर इथे शुक्राचं आहे आणि एक आहे ते गुरुचं आहे. दोन्ही भिन्न भिन्न आहेत वृश्चिक राशीला. मग गुरुचा पण फलादेश द्यायचा आहे. तर गुरु हा वृश्चिकेचा मारकस्थानाचा असल्यामुळे मारकस्थानाचं फळ हे निश्चित जातकाच्या जीवनामध्ये कधी ना कधीतरी उद्भवतं, हे निश्चित आहे. मग अशा वेळेला त्या जातकाच्या जीवनामध्ये कौटुंबिक जे काही आचार विचार जे असतील त्याच्यावरती मंगळाची 7वी दृष्टी आहे, म्हणून त्या ठिकाणी कदाचित आपले स्वतःचे म्हणजे वृश्चिक स्वतःचं आणि धनस्थानाचा मारकस्थानाचा जो काही गुरु आहे त्याचे वादविवाद हे ह्या जातकाच्या जीवनामध्ये उपस्थित होतील. अधिकतम शुक्र जो आहे तो शुक्रसुद्धा वृषभ राशीचा अधिपती आणि ते पण मारकस्थान आहे. तर पहिल्यांदा जेव्हा कुंडली आपण वाचन करू तर त्यावेळेला इत्यादी ग्रहांची रचना, त्यांची बैठक ही कुठे आहे, त्याच्यावरून ते नक्षत्र कुठलं आहे त्याचा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. मग आता इथे बघितलं तर आपण गुरु कोणत्या राशीमध्ये आहे बघा आणि कोणत्या स्थानात आहे. तर तुला राशीमध्ये स्वाती 4 मध्ये आहे. हा, मी तुळ राशीमध्ये राहू पण आहे, 3 नवमांश आहे, आहे. उत्पन्नांश मध्ये आहे. हा, आणि शुक्र पण आहे, चंद्र पण आहे. मग आता हो, जर सर. समजा धनेश 12व्या स्थानात आहे, राहूयुक्त आहे, जातकाच्या जीवनामध्ये यदा कदाचित काही गोष्टी ज्या आहेत त्या गूढ गोष्टीशी संबंधित असेल तर त्याला कारण म्हणजे काय की गुरु पहिल्यांदा त्याला राहूसोबत असल्यामुळे फक्त एक आभास तयार करेल. मग त्याच्या हातामध्ये ते मिळेल का? जर यदा कदाचित त्याला चांगली नोकरी असेल, तो जर चांगल्यापैकी पैसे कमावत असेल तर त्या ठिकाणी निश्चितच जातकाच्या जीवनामध्ये कालांतराने पैसे हे निघून जाण्याची शक्यता दर्शवली जाते. आता राहिला भाग असा की सुरुवातीला आपण म्हटलं की लग्नेश अष्टमात आहे, तर तो मिथुन राशीत आहे. तर जातकाच्या कुटुंबामध्ये सुद्धा ज्या राशीचा लग्नेश असतो त्याच्यामध्ये मिथुन आणि कन्या ह्या 2 राशी बुधाशी संबंधित आहेत. तर जातकाच्या कुंडलीमध्ये जातकाच्या कुटुंबामध्ये कन्या आणि मिथुन राशीची व्यक्ती जन्माला आली असेल किंवा त्याच्या पोटी त्याचा जन्म झाला असेल किंवा त्याची आई किंवा वडील किंवा भावंड हे निश्चितच मिथुन आणि कन्या राशीशी संबंधित असतील, हा सुद्धा फलादेश आहे. कळलं? येस सर. म्हणजे तर आता गुरु पंचमेश पण आहे, त्याचा कसं बघायचं आपण? हा, मग गुरु पंचमेश आहे, तो कोण आहे तर मीन राशीचा अधिपती आहे. तर मीन राशी. कालांतराने ज्या वेळेला त्याला संततीचा काही भाग येईल, जेव्हा त्याचं वय होईल तर त्यावेळेला राहू चंद्र गुरु याची युती एका राशीमध्येच असल्यामुळे याला यदा कदाचित पोटाचे प्रश्न उपस्थित होतील. गुरु हा तुळ राशीत असल्यानंतर जातकाला स्टमक प्रॉब्लेम, डायजेशन प्रॉब्लेम हे होऊ शकतात कालांतराने. दुसरा भाग असा आहे की पंचमेश राहूयुक्त असल्यामुळे संतती होण्यासाठी कदाचित जातक एवढा उत्साही नसेल. आता पुढची पिढी फार वेगळी आहे, तर त्या ठिकाणी कदाचित त्याचे विचार असे असू शकतील किंवा संततीबद्दलचा त्याला जे काही सुख पाहिजे ते सुख व्यवस्थित मिळणार नाही अकॉर्डिंग टू हाऊस अँड प्लॅनेट. मग तसा हा बरोबर. गुरु धनेश पण आहे, मग तो मार्केश पण आहे. मारकस्थान मार्केश म्हणजे- आहे सर, आणि मंगळ, शनी आणि केतुनी द्रष्ट पण आहे. हा,
मग त्या ठिकाणी गुरु जो आहे तो एकतर त्या ठिकाणी अडकलेला आहे. मारक स्थान हे अडकलेलं असल्यामुळे कुटुंबामध्ये अशा काही घडामोडी होतील की त्याला समोर दिसून सुद्धा तो काही करू शकणार नाही. कळलं? सर आधी आपण म्हणला की लग्नेश जे आहे ते अष्टम मध्ये आहे आणि लग्नेश बोला. अष्टम मध्ये असल्यामुळे त्याची लॉन्जिव्हिटी जास्त असण्याचं काय सांगू शकतो का आपण? हा, आता याच्यामध्ये गुरुदृष्ट हा ग्रह आहे. कसं राईट असतं सर. की बालारिष्ट योगामध्ये असं सांगितलेलं आहे की चंद्र बालारिष्ट योग करतो, पण जर तो समजा गुरुच्या योगात असेल तर त्या ठिकाणी आलेल्या संकटातून तो बचावात्मक भूमिका घेतो, पण तरीसुद्धा काही ना काहीतरी इजा ह्या जातकाला होण्याची शक्यता दर्शवली जाते. बरोबर, मंगळ आहे म्हणून. येस. मंगळ आपली ओके. भूमिका कदापि सोडणार नाही. मग तो वक्री असतो, मार्गी असतो, राईट सर. स्थानबली असतो, उच्चीचा असतो, तरी सुद्धा. पण गुरुची आणि राहूची दृष्टी पण आहे, ते म्हणजे ते काही त्याला कसं नाही, बघणार? राहूची दृष्टी पकडू नका, कारण राहूच्या लोकांनी आपल्याला एक असा हे दिलेला आहे की राहूला 3, 5, 7, 9, 12 अशा दृष्ट्या आहेत, तर त्या नाही. राहू हा नाही घ्यायचे फक्त. नाही. राहू जिथे बसतो त्या सगळ्या लोकांना ग्रिपमध्ये आणतो. कंट्रोल करणार. येस. ओके इट्स अ सर. हेवी प्लॅनेट. मग राहू आणि केतूची 5वी, 9वी, 7वी काही दृष्टी पकडायची नाही 3, सर? 5, 7, 9, 12 अशा सगळ्या दृष्टींचा ज्याला जसं वाटेल 12 मनाला पण आहे का? 12 पण केलेलं. ते काही जे येईल ते आपल्याला टाकत राहिले लोक. नवीन पद्धती. नाही, नवीन पद्धतीपेक्षा काय माहितीये का, प्रत्येकाची नाही म्हणजे कृष्ण लोकांची पद्धती पुष्कळ झाली. पुस्तकं पण खूप आहे. नाही, पुस्तकं पण हल्लीची अशी येतं की त्याच्यात ऑथेंटिक किती आणि गोळा केलेलं याचं त्याचे 4-4 पॅरेग्राफ बदलून केलेलं किती, हा फार गोंधळ आहे आणखी. ही गोष्ट बरोबर आहे. आहे. येस सर. आणखी पण आता शुक्र आहे सर, व्यायातच आहे. शुक्र तुला राशीत आहे, म्हणजे स्वराशीत आहे. पण राहू गुरु आणि चंद्र सोबत आहे. बरोबर ना सर? आणि बरोबर. ते सप्तम आणि व्ययस्थानाचा ते मालिका आहे, तर आपण कसं बघणार त्याला? म्हणजे सप्तम स्थानाला शुक्र कसा फळ देणार? शुक्र हा 12व्या स्थानात बलवान आहे. पीडित झाला ना म्हणजे आता. हा, तो सांगतो तुम्हाला काय काय आहे ते सांगतो. माझ्यासमोर एक ॲक्टर आहे, त्या ॲक्टरचा शुक्र 12व्या स्थानामध्ये आहे, पण तो केतुयुक्त आहे. आता त्याने ॲक्टर बनण्यासाठी काय काय केलेलं आहे ते आपण विचारच करू शकत नाही. त्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी काम केलेलं आहे. म्हणजे शुक्र जेव्हा बिघडतो त्यावेळेला नंबर ऑफ चॅनलमधून त्याला जावं लागतं. तर तशा तऱ्हेने त्या जातकाचा शुक्र बिघडलेला आहे, तर यदा कदाचित त्याच्या हातून शुक्रासंदर्भात काही चुका होण्याची शक्यता दर्शवली जाते. ओके सर. म्हणजे ह्या चुका आपण आयुष्यामध्ये होतात आणि ह्या चुका ज्या आहेत त्या आपल्याला न कळत होत असतात, कारण आपला ट्रॅकच ते ग्रह प्लॅन करतात, आपण प्लॅन करत नाही. बरोबर सर. कळलं? असं आहे. पुढे जर गेलं आपण तर शनी जे आहेत सर, शनी उच्चेच्या हा, उच्चीचा शनी शनी आहे, कुठे वक्री आहे, वर्गोत्तम आहे. कुंभेत शनी आहे, चतुर्थात आहे सर. नाही, तो उच्चीचा नाही आहे. तो उच्चीचा नाही आहे. चतुर्थ स्थानामध्ये शनी इज नॉट परमिटेड. पहिली गोष्ट म्हणजे ज्याच्या चतुर्थामध्ये शनी असतो त्याला आयुष्यभर वेगवेगळ्या तऱ्हेने कुटुंबाला सांभाळावं लागतं. ओके. ज्याचा शनी चतुर्थात आहे त्याची लग्नावर दृष्टी आहे. बरोबर. दशमामध्ये रवी आहे, रवी शनी समसप्तक योग आहे, तर त्यावेळेला त्या ठिकाणी शनी हा बरोबर. वक्री आहे, शनी वक्री पण आहे, वर्गोत्तम पण आहे, अतिवक्री आहे. आता त्या ठिकाणी कुंभेला कुंभ नवमांशामध्ये म्हणजे तो भयांशामध्ये आहे. राईट सर. या सगळ्या गोष्टींचा सर्वतोपरी चक्रामध्ये आपल्याला विचार करून तुम्ही D1 चार्ट वाचण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
तर म्हणजे बरोबर. वर्गोत्तम असून काही उपयोग नाही, म्हणजे तो भयांश हा काही चांगला सूक्ष्मांश त्याला आला नाही म्हणजे तो काही आपण म्हणू की वर्गोत्तम आहे, पण तो काही चांगला नाही याचा अर्थ. जोपर्यंत कसं असतं मॅडम, कधी कधी आपण एका फ्लाईटने निघतो आणि त्यावेळेला आपल्याला माहिती नसतं की त्याचं डेस्टिनेशन काय आहे. तसा हा ग्रह जो आहे हा त्या स्लॉटमध्ये भयांशामध्ये आहे. म्हणजे त्याचं जे काही लँडिंग आहे ते जन्माच्या वेळेला चुकीचं होतं. बरोबर. कळलं का? आता याच्यामध्ये आपण काही बदल करू शकत नाही, कुठल्या ग्रहाला इकडून तिकडे हलवू शकत नाही, कारण ते काही चेस नाही आहे की त्याला इथे ठेवा त्याला तिथे ठेवा. नो चॉईस ॲट ऑल. जे आहे ते करायचं आहे. जसं आता तुम्ही जर नाडीशास्त्र बघितलं मॅडम, तर त्या ठिकाणी 18,000 नाड्या आहेत. तर त्या नाडीचा आपण 150 नाडी एका स्लॉटमध्ये येतात. 150 गुणिले तुम्ही 12 करा, 1800 नाड्या झाल्या. मग 1800 नाड्यांचं जी विभागणी आहे ती भिन्न भिन्न आहे. आणि एका स्लॉटमध्ये 150 नाड्यांचा फलादेश द्यायचा असेल तर त्या ठिकाणी यदा कदाचित ग्रह असू शकतो, त्या ठिकाणी लग्नबिंदू असू शकतो, त्या ठिकाणी कुठली नाडी येते, त्या ठिकाणी त्या ग्रहाला कुठली नाडी मिळते. कधी 2 ग्रह असतील तर 2 आणि अधिक स्थानाची नाडी, असे 3 नाडी तिथे ऑपरेट होत असतात. या सगळा भाग जो आहे तो नाडीशास्त्र जे आहे ते देवकिरलम चंद्रकला नाडी जी आहे त्याच्यामध्ये साधारणतः 1800 नाड्या आहेत. 150 गुणिले 12 असं आहे. कळलं? म्हणून तिथे पत्रिका भिन्न भिन्न अंगाने वाचतात. मग त्याच्यामध्ये भयांश येणार नाही. त्याच्यामध्ये यदा कदाचित वेगळी नाडी असेल, वसुंधरा असेल. कळलं का? बरोबर. ते नाडीशास्त्र शिकायला मला वाटतं एखादा प्रोग्राम माझ्याकडे आपला कुबल मॅडम आहे का प्रोग्राम त्याच्यामध्ये आपला जेव्हा घेत होतो तेव्हा? आहेत, पण आपण ते हे नाही केलं ना, रेकॉर्ड प्रायव्हेट नाही मध्ये, पब्लिक नाही केलं. पब्लिक म्हणजे आहे रेकॉर्डिंग ना? हो, आहे. अच्छा, ते युट्यूबवर नाहीये तुमच्या चॅनलवर असं ना? आहे पण मॅडमनी पब्लिक नाही केलं. असे बरेचसे हो प्रोग्राम आहेत, हो, ते 200-300 प्रोग्राम आहेत, प्रायव्हेट. त्यांनी हा, public कारण नाही मी केले. तुमचे बरेच त्याच्यावरचे खूप सारे व्हिडिओज कायम बघते, तर त्यामुळे मला 460 तो अजून मी पाहिला नाही नाडीवाला. हा, म्हणजे तो नसेल तिथे. राईट. टोटल मॅडम किती आहेत? 700 आहेत. हो ना, बरेच आहेत सर. तुम्ही किती पाहता मॅडम त्याच्यामध्ये? तर आता तर मी सर्वतोभद्रचे पाहिलेले आहेत, खूप सारे पाहिलेत. आणि आय थिंक मी तुमचा जो आता काय ऍक्टर एंजल्स. ऍक्ट्रेसचा कुठला सेशन चाललाय ते तो आता मी मॅडमचं बघतेय. आहे. हा, आणि आधी पण मी बरेच पाहिले, म्हणजे एक्झॅक्ट आता मला आठवत नाही मी कुठले कुठले पाहिले, पण सर्वतोभद्र मी एक पहिल्यापासून जेवढे तुम्ही तिथे टाकले ते एक एक कंटिन्यू बघत जाते. म्हणजे ते मला एक लिंक तिथे मला कुंडली दिसत नाहीये, पण तरी मला ते कळतंय की आता हा कुंडली सेशन मी डिस्प्ले करते करायला ना, हा आलीच क्लास नाही. लाईव्ह कुंडली आता जसं नाहीच इथे आहे. हा, डिस्प्ले म्हणजे ती करता तुम्ही येत नाही. ऑलरेडी दिलेली होती ना ग्रुपमध्ये तुमच्या तेव्हा. बरोबर पण तरी मला ते बरोबर. कळतंय का, तर मला मी आता हा क्लास करते लाईव्ह, त्यामुळे समजतंय तिथे सुद्धा असं. व्हेरी गुड. बरं, आता आणखी काय त्याच्यामध्ये सर आपल्याला नमस्कार. सारांश बघा. हां बोला. सर नमस्कार. एक नमस्ते. शंका आहे की लग्नेश अष्टमात मंगळ आहे, तो मिथुनेचा आहे, म्हणून त्या राशीशी संबंधित अवयवाला त्रास होईल. येस, तसंच तो अष्टमात आहे म्हणून अष्टमाशी संबंधित अवयवाला काही त्रास होईल शक्यता आहे. असं पण बोलता येईल का? व्हेरी व्हेरी गुड. कसं असतं सर की त्या ह्याच्यामध्ये मंगळ हा अष्टम स्थान आहे. अष्टम हो स्थान सर. हे गुप्त इंद्रियाचं स्थान आहे. दुसरी गोष्ट की कानाचे पडदे हे आद्रा नक्षत्राशी संबंधित आहेत. आपल्या कानामध्ये जो इको आहे ना, हो इको, सर. तो आद्रा नक्षत्राशी संबंध आहे. हॅलो. हां आणि मी ते आता पाहिलं याचं. हां काय आलं? काय झालं? नाही नाही साहेब, ते फोनवर बोलतायत. अरे
नमस्ते देवा. कोणते? हा फोनवर बोलतात ते, म्यूट करत नाहीत ते. असं आहे की ज्या वेळेला एखादा ग्रह मिथुन राशीमध्ये असतो आणि तो पापग्रह हो असेल सर. तर त्या ठिकाणी आठले साहेब की त्या हा सर. ठिकाणी आपला कान हा आद्रा नक्षत्राशी संबंधित आहे. आहे. वर्टिगो हा आद्रा नक्षत्राशी संबंधित आहे. आपल्या कानामध्ये जे साऊंड इक्विपमेंट्स आहेत सगळे ती आद्रा नक्षत्राशी सिस्टम. संबंधित आहेत. मृगशीर्ष नक्षत्र जे आहे ते कानाचा मागचा भाग जो आहे जिथे वर्टिगो आहे, जो कानामधलं पाणी आहे ते हा मृगशीर्ष सर. नक्षत्रातलं आहे. आणि त्याच्यानंतर पुनर्वसू नक्षत्र जे लागते त्यावेळेला तुमचं कॉलर बॉन जो आहे तो त्याचे, कारण ते 3 चरण आहेत त्याच्यामध्ये. बरोबर. आणि गळा, कंठ कंठ हा तुमचा सर. आवाज, तुम्ही कशा भाषेत बोलता, तुमचा आवाज मृदू आहे का कठीण आहे का कठोर आहे, तर तो आवाज म्हणजे जो मिथुन राशीचा अधिपती हा कोणत्या राशीत आहे त्याच्यावरून तुमचा आवाजाची ट्यून बनली जाते. हा सर. मग तो अमरीश पुरी काय असेल आणि मग ती लता मंगेशकर काय असेल, हा येस सर. सगळा जो पार्ट आहे ना तो त्याच्यामध्ये सुचवलेला आहे. मिथुन राशीमध्ये जसं की वृषभ राशीमध्ये होठ सांगितलेले आहेत, लिप्स. बरोबर. मिथुन राशीमध्ये नोज, नाक, नाकपुडी हे सांगितलेलं आहे. हो सर. श्वास हा सांगितलेला आहे तो मृगशीर्षमध्ये. आयब्रो हा आपल्याकडे वृषभ राशीत सांगितलंय आणि तो रोहिणी नक्षत्रात आहे. बरोबर सर. दात जे आहेत ते शरीरातला अतिशय कठीण पार्ट आहे, तर त्या ठिकाणी दात हा. हे कॅल्शियममध्ये शनी महाराजांकडे सांगितलेले आहेत. पण ते सुद्धा जबडा हा पूर्णपणे मिथुन राशीकडे नंबर ऑफ कॅरेक्टर्स आहेत. बरोबर सर. मिथुन आणि कन्या राशीकडे जसं नाभी ही कन्या राशीमध्ये आहे, त्याच्यानंतर तशीच ह्याच्यामध्ये आपला जो डायफ्राम आहे तो सुद्धा कन्या राशीमध्ये आहे. हा हा. म्हणजे डायफ्राम जर खराब झाला तर बरोबर सगळं सर. प्यालेलं खाल्लेलं सगळं निघून जाईल. असं बरोबर. आहे. तर अनेक विचार जे आहेत येस ते सर. तुम्हाला त्या ठिकाणी करता आले पाहिजे. हा सर. थँक्यू बोला. सर. थँक्यू. मग अशा तऱ्हेने आता त्याच्यानंतर कसं आहे की जर एखादा ग्रह D9 मध्ये कन्वर्ट झालेला आहे तर त्याला मिळालेला सूक्ष्मांश हा कोणता आहे त्याच्यावरती फलित आपण एक वेगळ्या तऱ्हेचं करू शकतो. तो जो मधला चार्ट आहे असा त्याच्यामध्ये सगळे सूक्ष्मांश लिहिलेले आहेत. म्हणून सर्वतोपरी चक्रामध्ये एकच शल्य नाही, दुसऱ्या अनेक गोष्टी आपण पाहता येतात. बोला. तर सूक्ष्मांश आपण फक्त गोचर मध्ये बघायचे की वेद 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 फक्त वेदामध्ये ना? वेद आणि नवमांश. वेद आणि नवमांश. Yes. तर म्हणजे रवी आता सध्या दरिद्रांश मध्ये आहे. मग जेव्हा रवीला वेद लागणार तेव्हा तो दरिद्रांशचा फळ देणार. नाही, आता रवी कुठल्या राशीत आहे तर कर्क राशीत आहे का? नाही, मुळात रवी दरिद्रांश मध्ये आहे मुळात. मग तो कुठल्या राशीमध्ये आहे दरिद्रावून? पूर्वा तर फाल्गुनी ते रवी सिंह आहे. सिंह राशीत. पूर्व फाल्गुनीमध्ये चतुर्थ पूर्व चरणामध्ये फाल्गुनी चतुर्थ पद मध्ये आहे. हो. बरोबर. कळलं का? म्हणून मी सांगितलं तुम्हाला की सप्टेंबर महिन्यामध्ये तिथे सूर्य असतो. बरोबर. त्याच्यामध्ये हा जो स्लॉट आहे तर त्याच्यामध्ये आपण बघितलं तर 1 सप्टेंबरला तो त्या ठिकाणी सिंह नवमाशी असतो. 1 सप्टेंबर. त्याच्यानंतर 10 दिवस बघितलं आपण तर 1 आणि 10 म्हणजे 11 ते 12 सप्टेंबरच्या दरम्यान दरिद्रांशाला सुरुवात होते. तर हा जन्म किती तारखेचा आहे मला माहिती नाही. हाय, 10 सप्टेंबर. 10 आहे ना? हा, तेच आहे. 10 सप्टेंबर. हो. एवढं पाठांतर तर पाहिजेच तुम्हाला. बरं, आता ही जी टेक्निक आहे ही आपली मूळ कुंडली आहे. त्याच्यातून जर समजा नवमाशाबद्दलचं फलित बघायचं असेल तर कुंडली कम्प्लिटली सेपरेट होते. त्यावेळेला मूळ कुंडलीला आपल्याला विसरायचं पण नसतं. नवमाशामध्ये त्या ग्रहांची जर व्हॅल्यू वाढली असेल
तर त्या ठिकाणी ते ग्रह जसं की नवमाशामध्ये फलित द्यायला समर्थ असतात. आता त्यामध्ये जर समजा राहूसारखा ग्रह युतीमध्ये आहे गुरुच्या, चंद्राच्या, आणि अशा वेळेला त्या ठिकाणी जेव्हा गुरु चंद्र राहूची युती असेल तर त्यांचं डिव्हिजन झाले का, तर आपण इथे बघितलं तर एकाच नक्षत्रामध्ये चंद्र आणि राहू आहेत, पण ते नवमाशामध्ये भिन्न भिन्न गेले आहेत का, बघा तुम्ही. मध्ये आहेत ना. भोग्यांशामध्ये आहेत, मग ते एकाच नवमाशात आहेत. होय. मग ते ऋषभ नवमाश आहे तो, कळलं का. म्हणजे विशाखा नक्षत्राचं दुसरं चरण, विशाखा नक्षत्राचा आरंभ हा मेष नवमाशाने होतो, होय सर. बरोबर आहे. हो. मग आता तिथे आपण बघितलं तर ऋषभ चंद्र आणि राहूची युती आहे. तर यदा कदाचित जातकाच्या जीवनातले जे काही भोग आहेत पॉझिटिव्ह और निगेटिव्ह, भोग्यांश हा पॉझिटिव्ह सुद्धा आहे, निगेटिव्ह सुद्धा आहे. जर समजा कधी कधी भोग्यांशामध्ये असणारा ग्रह हा मंगळ पण असू शकतो, राहू पण असू शकतो, केतू पण असू शकतो, आणि जर शुभग्रह असेल, भोग्यांश हा ऋषभ नवमाशी संबंधित आहे आणि एकच भोग्यांश आहे तो तूळ नवमाशाशी संबंधित आहे, म्हणजे शुक्राशी संबंधित आहे, कळलं. तर त्यावेळेला शुक्रासारखे जे फलित आहेत तर त्याच्यावरती तो भोग्यांश निर्मित केलेला आहे आपल्या पूर्वाचार्यांनी. बोला. बोला, आणखी काही प्रश्न असतील तर प्रश्न कन्वर्ट करायचे आहे कुंडली, तर त्याचं फलित बघायचं सर असेल. हा बोला बोला बोला. जन्मकुंडलीत शनी आहे कुंभ राशीत, नवमांश मध्ये पण चतुर्थातच कुंभ राशीत शनी आहे आणि तो भय मध्ये आहे. भयांशामध्ये तर हे कसं सांगायचं? हा, हा सांगतो तर तुम्हाला, ह्याचं फलित आपण हे फलित कसं करणार? मला फलित पाहिजे ना. हा फलित फलित करूया ना. फलित फलित. हा, जातकाच्या जीवनामध्ये त्या ह्याच्यामध्ये यदा कदाचित जातक ज्या वेळेला आईच्या चिंतेमध्ये जास्ती असेल, कारण चतुर्थ स्थान हे हा. त्याचं वास्तव्य आहे, आई चिंताग्रस्त असेल. हम्म. मला वाटतं की काल एक आम्ही लेख लिहिला होता, वाचला होता. हा कुबल मॅडम काल एक मंगळाचा लेख लिहिला होता की चतुर्थात मंगळ असेल तर एखादा तरी मंगळ स्पर्श करून जाईल आणि निद्रा घेतेवेळी त्याला मंगळाचा त्रास हा निश्चित होणार. तर तसं चतुर्थ स्थान हे निद्रा घेण्याचं स्थान आहे. तर निद्रा घेतेवेळी आपल्याला कोणत्या तऱ्हेची दुःख येतात, तर तसं निद्रास्थान हे चतुर्थ आहे. चतुर्थाधिपती हा कसा आहे, तर तो भयांशामध्ये आहे. तर यदा कदाचित जातकाच्या जीवनामध्ये त्याच्या आईचं त्याला सतत काळजी असण्याची शक्यता असू शकते. ओके. आणि यदा कदाचित शनी हा कर्जाचा कारक आहे, केतुशी एकादश योगामध्ये आहे, षष्ठावरती शनीची दृष्टी आहे, तर त्या ठिकाणी तो कदाचित कर्जबाजारी होण्याची शक्ती पण आहे. मग ते षष्ठस्थान गुरु पण पाहतोय, चंद्र पण पाहतोय, राहू पण पाहतोय, केतू विराजमान आहे आणि शनी पण पाहतोय. याचा अर्थ षष्ठस्थान हे दुःख देणारं स्थान आहे. तर त्या ठिकाणी तुम्हाला निश्चितच तशा प्रकारची दुःख ही जातकाच्या जीवनामध्ये अकॉर्डिंग टू ट्रान्झिट येऊ शकतात. ओके, थँक्यू. धन्यवाद. सगळ्या गोष्टीचा विचार हा शहासाहेब केला जातो. राईट सर. कारण का की जीवन हे आपण जसं आता किती वर्ष भोगलो आहोत, जसं आता मी 75 वर्षाचा आहे, तर 75 वर्षाच्या ह्याच्यामध्ये माझा जो अनुभव आहे तो कशा कशा तऱ्हेने असेल, काय काय गोष्टी मला पाहायला लागल्या असतील, ह्या सगळ्या दृष्टीसमोरचा फलादेश आहे. आणि आपण जीवन जे बरोबर. आहे ते बरं वाईट भोगायलाच जन्माला आलेलो आहोत. त्याच्यामध्ये आपण तसूभरी कमतरता करू शकत नाही. त्याला एकच पर्याय आपल्या परमेश्वराने सांगितले. मला वाटतं मगाशी मी अर्जुन आणि कृष्णाचा एक हे पाठवला होता पोस्ट, की कृष्णाला अर्जुन म्हणतो की तू जर देव आहेस आणि तू सांगतो की तुम्ही हे करा ते करा, तर पण तुम्हाला दुःखही भोगायचेच आहेत, मग
आम्ही नामस्मरण करून आमचा फायदा काय होणार? तर कृष्णाने त्याला उत्तर दिलं. भगवान म्हणाले की मांजरीचं पिल्लू मांजर दाताने उचलून दुसरीकडे घेऊन जाते, तर त्या पिल्लाला दात बिलकुल घर्षण होत नाहीत. तसं नामस्मरणामध्ये आपलं जीवन जर सुस्थितीमध्ये जायचं असेल तर तुम्हाला नामस्मरण हा एकच पर्याय उपलब्ध आहे. हा लेख मी पाठवला होता. हा मॅडम वाचता ना तुम्ही? होय होय वाचला, आजच पाठवलं. असं आहे. म्हणून कितीही कष्ट, कितीही संकट आली आणि जेव्हा तुम्ही हरीच्या जवळ गेलात तर तुम्हाला निश्चितच चांगला मार्ग हा अर्जुनासारखा आपल्याला सापडणारच. कारण जेव्हा भगवंताने अर्जुनावरती कृपा केली, त्यांचं सगळं कार्य शेवटपर्यंत भगवंताकडे सोपवलेलं होतं. अर्जुन हा एकच योद्धा होता असं नाही, पण सगळ्या पांडवांना त्यांनी सावरलं आणि कुंती ही त्याची आत्या होती. असं आहे. म्हणून शास्त्रात असं सांगितलेलं आहे की आतेची पण सेवा केल्यानंतर पण एक पुण्य लाभतं. काल बोललो होतो मॅडम मी ह्याचं आत्याचं सांगितलं होतं ना. हो सर, हो. आणखी काय? आत्या, कालच सांगितलं. बोला बोला. नाही नाही, काही नाही म्हटलं. कालच सांगितलं होतं तुम्ही आपल्या क्लासमध्ये. मग आता इथे आपल्याला जर नवमांश वाचायची असेल, परत मी तुमचा गैरसमज दूर करतो की नवमांश कुंडली जी आहे ही कुंडली तुम्हाला जे 12 घरं दिसतात तर ती 12 घरं नसून ती 108 घरं आहेत. यदा कदाचित त्याच्यामध्ये युती झाली असेल तर तुम्हाला बघितलं पाहिजे ही युती कोणत्या राशीतून कोणत्या नवमाशाशी झालेली आहे. आणि प्रत्येक नवमाशाचा जो भाव आहे, प्रतिक्रिया आहे, ती भिन्न भिन्न आहे. जसं आपण बघितलं तर वृश्चिक राशीमध्ये एखादी युती झाली असेल तर ती कुठल्या राशीतून वृश्चिकेमध्ये आला आहे, मग तो दरिद्रांश असू शकतो आणि तो कदाचित क्रूरांश असू शकतो. असं आहे. कळलं? कदाचित ते त्या ठिकाणी मृगशीर्ष नक्षत्राचं चतुर्थ चरण असू शकतं, कदाचित पुष्य नक्षत्राचं चतुर्थ चरण असू शकतं. म्हणून ते एकत्रित आल्यात म्हणून ते वृश्चिक नवमाशामध्ये वाईटच आहेत किंवा चांगले आहेत, बिलकुल नाही. मेष नवमाशा आलेला सगळाच ग्रह हा त्या ठिकाणी बलिष्ठांश असेल किंवा त्या ठिकाणी सेनांश असेल, नाही. तो तस्करांश पण असू शकतो. बोला. तर हा, ह्या जातकाचा कॅरियर बद्दल आपण काय बोलू शकतो? म्हणजे कशा प्रकारची कॅरियर? संदर्भामध्ये बघा, दशम स्थानामध्ये चॅलेंजिंग तर आहे, चॅलेंजिंग तर याला आहे. वडिलांपासूनच सहकार्य घेतलं तर ह्याच्या प्रकृतीमध्ये बदल येईल. कारण दशम स्थानामध्ये त्या ठिकाणी दशमात आहे. आपल्याला एक बघितलं पाहिजे की तो दशमामध्ये आहे तर त्या ठिकाणी तो चांगल्या नक्षत्रात आहे तर चांगला प्रतिसाद मिळेल. म्हणजे जिंकू किंवा मरू, पण त्या ठिकाणी दशम स्थानाशी संबंध जोडू. वृश्चिक नवमांश पण आहे ना सर? मग तो दरिद्रांश आहे. हा, दरिद्रांश आहे. बाबाचे पैसे वेस्ट करणार. बरोबर आहे. असं आणि शनिग्रस्त पण आहे. समसमोर आहे. जेव्हा शनी रवी समसप्तक योगात असतात त्यावेळेला जातकाच्या जीवनामध्ये अकस्मात येणारी संकट त्याच्या जीवनात उपस्थित होतात. हा नियम आहे. कुठल्याही स्थानाला असू द्या. हो हो. शनी रवी युती, शनी समसप्तक योग. मी तुम्हाला सांगतो ना शाहसाहेब, असे लोक पाहिल्यात आता आहेत जिवंत की त्यांचे शनी मंगळाची युती दशम स्थानामध्ये, त्यांच्या जीवनामध्ये 3 वर्ष जेल झाली. आता कमीत कमी 80,000 कोटी रुपये त्यांचे डुबलेले आहेत. 80,000 करोड. बापरे. म्हणजे तो राजा पण बनवला आणि मग फकीर पण झाला. असं आहे. आणि सगळे त्याच्यामध्ये पैसे कुठला ऍक्सिस सगळ्यांपेक्षा जास्त डेंजरस आहे सर? शनी रवी समसप्तक मध्ये कुठला ऍक्सिस जास्त डेंजरस आहे सर? नाही, म्हणजे तुम्ही कुठल्याही याच्यामध्ये शनी रवीचा समसप्तक असेल किंवा शनी मंगळाची युती जर असेल किंवा शनी मंगळ समसप्तकामध्ये असेल
जसं आपल्याकडे एक होम मिनिस्टर होते, ते पण 1 वर्ष जेलमध्ये जाऊन आले, होम मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र. त्यांच्या पण पत्रिकेमध्ये वृश्चिक लग्न आणि लग्नी शनी सप्तमात मंगळ असं आहे. बिकम मिनिस्टर, होम मिनिस्टर, पण जेलमध्ये गेलं आणि अननेसेसरी गेलं. आणि ते ही व्हेरी पिटी मॅन की तेव्हा काय यार मला उगाच आतमध्ये टाकलं, काय आहे, मी काय केलं होतं, माझ्या नातीची झडती घेतली, माझ्या ह्याची झडती घेतली, पण मिळालं काहीच नाही. आणि आय वॉज इन साईड 1 इयर. काळ आहे हा. काळ. काळावरती कोणीही हे करू शकत नाही. तुम्हाला ते तिथून जावंच लागतं, असा भाग आहे. तर काही काय छगन भुजबळ तर तुमच्याकडे उद्धव ठाकरेची कुंडली आहे का? आहे, पण ते असं डिस्कस नाही छगन करायचं. भुजबळ नाही आहे का तुमच्याकडे? मी माझं म्हणतो, इथे नाही डिस्कस करत आपण. काय करणार त्यांचे डिस्कस करून काय, त्यांचं नाही. सगळं चांगलं जीवन नाही, होतं. करा ना, असं काय अकॅडमिक नाही, इंटरेस्ट, तुम्हाला इच्छा अकॅडमिक असेल. इंटरेस्ट. नाही, तुम्हाला जर ऐकण्याची इच्छा असेल ना, तर आज ही कुंडली जेवढी होईल तेवढी होऊ दे, उद्या उद्धव ठाकरेची करा नाही डिस्कस. ते मला काय तसं प्रॉब्लेम नाही. नाहीये, करू शकता. नाही, तसं नाही मॅडम, ते नाही, प्रॉब्लेम क्रिएट होईल. आता दुसरे काय क्वेश्चन? हल्ली सायबर सेल एकदम कडक झालेलं आहे, एकदम कडक झालं आहे. तुमचं सगळं मला लोक. वाटतं हा बोला. संजय राऊत यांचीच बघायला पाहिजे पत्रिका. संजय राऊतचं त्यांनी वृश्चिक 3 लग्न आहे. ऐका मी दाखवतो त्यांनी कुंडली. 3 पक्ष संपवले. संजय राऊतचं वृश्चिक लग्न आहे, लग्नी मंगळ आहे. माझ्या भावाच्या वर्गात होता संजय राऊत. हो, हो, आमचं नातेवाईक आहे, काय सांगता? आमचं नातेवाईक आहे, आमच्या घरचाच माणूस. एक लग्नात मंगळ. मकर राशी आहे. आणखीन काय पाहिजे? मकर राशी आहे, मकरेचा शनी आहे, केतू आहे, चंद्र अरे आहे. वा भाई वा. असं आहे. मस्त एकदम. आता काय गंमत आहे, प्रत्येकाला एक ते पहिले लहानपणापासून तर असं मस्तीखोर आहे, लहान फ्रॉम चाइल्डहुड. पण त्याने मिळवलं, मंगळाच्या ह्याच्यावरती मिळवलं, लग्नेश लग्नात. ती एक ताकद आहे, कळलं? कसं आहे, मी तुम्हाला आणखी एक सांगतो की लोकांना बर्बाद करायचे धंदे हे शनी पण करू शकतो. लोकांना रस्त्यावर आणायचं काम हे शनी पण करू शकतो, कळलं? आहे की नाही? शनि ऐसा प्लेनेट है, हाथी जैसा आदमी को सांप बना देता है, पता नहीं चलता है। चलता है सर, पता चलता है। किसी माध्यम से किसका क्या होगा हाँ, हम सोच नहीं सकते, राइट। इसलिए शनि के कैरेक्टर्स बहुत डिफरेंट है। त्याकरता आपल्याला शनीचं पूर्ण महत्त्व, गुरु शनीची युतीसुद्धा जातकाच्या जीवनामध्ये हाल खराब करू शकते, हाल उंचावू शकते. किती प्लीज कराल त्याच्यावरती अवलंबून आहे. म्हणून आज शनिवार आहे. पण शनी नॉर्मली प्रत्येक कुंडलीत 50% तर पॉवरफुल असतो, पण 50% कुंडली कव्हर करतो. कुठल्याही कुंडलीत कुठे बसलाय, कुठे द्रष्ट आहे आणि कुठे काही असू द्या, 50% शनी कव्हर्स द एंटायर चार्ट. ठीक आहे. बरं, आता लग्न कुंडली झाली, ताराचक्र झालं, नवमाश कुंडलीबद्दल आता काय विचारायचं असेल तर विचारा, मग आपण पुढे. आता काय भरपूर क्लासेस झालेले आहेत. जे नवीन लोक आहेत त्यांना, ते लोक आल्यात का की त्यांना काय चौकशी करायची आहे, काय विचारायचं आहे तर विचारा. हा ताई, बोलो. लग्नेश नवम स्थानात, तिथं हा. चंद्र, गुरु, मंगळ, राहू 4 ग्रह आहेत. धनु लग्न आहे.
मग धनु आणि लग्नाला त्या ठिकाणी सिंहरास येते. सिंहरास येते. हा तिथं मग गुरु मंगळ राहू 3 ग्रह आहेत. मग त्या ठिकाणी मॅडम की गुरु मंगळ राहू आणि कोण आहे, शनी पण आहे का? नाही, शनी नाही. गुरु मंगळ राहू चंद्र. गुरु मंगळ राहू आणि चंद्र. हो. मग त्या ठिकाणी शनी काय कन्या राशीमध्ये आहे? शनी दशमात आहे. मग तेच कन्या कन्या राशीमध्ये आला. कन्या कन्या राशी. राशीमध्ये आला ना. मग हो हा हो जो जन्म आहे हा 1980च्या जवळपासचा जन्म आहे. बरोबर सर. काय समजलं? मग आता जर हा. समजा भाग्यस्थानामध्ये राहू चंद्र आणि गुरु असेल तर गुरु हा एक्झिटमध्ये असेल. बरं. काय समजलं? तर त्यावेळेला एखादा ग्रह एक्झिटमध्ये जेव्हा असतो हम्म. तर त्यावेळेला तो पुढच्या घराची आशा ठेवतो. मग शनी तिथे नाही, आहे 16 अंशावर आहे सर. हा 16 अंशावर आहे. हा म्हणजे मध्यम आहे. मग त्या ठिकाणी हं, तो मध्यम आहे. 16:40 नंतर त्या ठिकाणी दुसरा नवमास लागतो आणि मग हा हम्म. इथे जो आहे तो सिंह नवमास असेल 13:20 ते अच्छा. 16. कळलं का? हो. हा मग तो सिंह नवमासातलं फलित उत्तम देईल. नवमासामध्ये चंद्र जो आहे तो हो. कुठल्या नवमासामध्ये आहे? द्वितीय स्थानात. द्वितीय स्थान. मग चंद्र हो. तिथे नाहीये सिंह राशीला. आहे मग ना, चंद्र आहे, गुरु आहे, शुक्र आहे, बुध मग आहे. तो ऋषभ नवमासामध्ये आहे का मॅडम? तो नाही, न्यायावशामध्ये. सिंह नवमांशात. सिंह नवमांशात. सिंह नवमासामध्ये असेल तर त्या ठिकाणी उत्तराच्या पहिल्या चरणामध्ये आहे आणि तो हा. चांगला नवमास आहे. हो. बर. तो चांगला नवमास आहे. फक्त त्या नवमासामध्ये तूळ नवमास आहे आणि वृश्चिक नवमास आहे तर तो त्रास आहे त्या बर. पर्टिक्युलर राशीमध्ये. अच्छा. मघाचे चारही चरण चांगले आहेत. हो. मग आता गुरुची दृष्टी लग्नस्थानावरती आहे. भाग्यातला गुरु लग्नी पाहतोय पण तो राहुयुक्त आहे. हो ना. मग राहुयुक्त गुरुची दृष्टी लग्नावर असेल तर त्या ठिकाणी त्याला अनसर्टन त्याला फलित म्हणतो आपण. बर. निश्चित फलित ठाम असेल असं नाही. एक तर तो चांडाळ योग आहे हो. आणि चांडाळ योगामध्ये कमावलेलं हरवलं जातं हम्म. आणि भाग्य हे परदेशामध्ये होण्याची शक्यता आहे जातकाचं. असं आहे. आणि त्याच्या कुटुंबामध्ये एखादी व्यक्ती तरी वृश्चिक राशीची किंवा लग्नाची निश्चित असेल. हो. आहे आहे. ठरलेलं आहे ते. पण ठरलेलं आहे. त्याला दशम स्थानातला शनी हा त्याला बलवान आहे. त्या हो. ठिकाणी कालांतराने उद्योगामध्ये तो सरकारी संदर्भामध्ये काम करू शकतो. सरकारी नोकरी मिळू शकते. सरकारी कार्य करण्याची त्याच्याकडे क्षमता असेल. सरकारी ठेकेदार असू शकतो. PWD सारखं काम करू शकतो. अकाउंट्समध्ये काम करू शकतो. असा भाग आहे त्याच्यामध्ये. बँकिंग करू शकतो. अच्छा. मग बँकेशी संबंधित आहे का कार्य? आहे. चांगला सर्व सॉफ्टवेअर आहे तो पोरगा. म्हणजे त्या ठिकाणी जे काही आहे तर त्या ठिकाणी लग्नस्थान बलवान आहे. लग्नेश राहुयुक्त आहे आणि ते सिंह राशीत आहे. मग सूक्ष्मांश तुम्हाला बघितले पाहिजे कुठले कुठले आहेत. हो हो. सूक्ष्म सगळे बघून ठेव. गुरु हा भूपांशामध्ये आहे. हा मग रूपांश चांगला आहे ना. भूपांश. भूप म्हणजे राजा. हा, भूप म्हणजे राजा. भूपांश. सिंह नवमासामध्ये गुरु सेवेला सिंह नवमास वर्गोत्तम झाला. हो. तो कुंभ सूर्य राशीत उग्रांशामध्ये आहे. चंद्र शोभन मध्ये जर असेल त्या ठिकाणी तर तो बघितला तर त्या ठिकाणी यदा कदाचित कन्या किंवा तूळ नवमासात असेल. तूळ नवमांशात. बरोबर. बापरे. चंद्र शोभनांशमध्ये आहे. मंगळ उत्कंशामध्ये आहे. बुध धनांशामध्ये आहे. गुरु भूपांशामध्ये आहे. शुक्र उग्रांशामध्ये आहे. शनी उत्पन्नांशामध्ये आहे. राहू उत्पन्नांशामध्ये आहे आणि केतू विचक्षणांशमध्ये आहे. शनी जर उत्पन्न अंशामध्ये जर असेल तर त्या ठिकाणी उत्तरा फाल्गुनी नक्षत्राचं
पहिलं चरण आहे. ओके, बरोबर. कळलं का? हं. मग तो कन्या राशीमध्ये गेलाय तर तो मीन नवमासामध्ये आहे का पहा तुम्ही. बरोबर. मीन नवमांश चतुर्थ चरण. हो सर. सहज आपलं विचारलं. कोणाची पत्रिका ते पण माहित नाही, पण ऐकून आहे ते खूप दिवसापूर्वीची काढली. ओके सर. ठीक आहे, आता वेळ झालेली आहे निघण्याची. ताई आदेश द्या तुम्ही आता. मला तर ॲसिडिटी भरपूर झालेली आहे, आता मला औषध घेतलं पाहिजे. ताई कुठे गेल्या? नमस्कार, थँक्यू सर, शुभरात्री. शुभरात्री. ताई निघतो आम्ही. थँक्यू सर. मॅडम जेवतायत? थँक्यू सर. थँक्यू 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 व्हेरी मच. आणि सॉरी Okay, सर. सगळ्यांना good गुड night, नाईट. सगळ्यांना गुड नाईट. ओके बाय. मी एंड करतो हा मीटिंग इथून माझे. अमेरिका गुड मॉर्निंग. अमेरिकेला गुड मॉर्निंग. बर बर. थँक्यू बाय सर. येस, बाय बाय.